सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाला शुकब्रह्म प्रारंभ करतात. 9व्या स्कंधाचा समारोप होत असतानाच चंद्रवंशी आणि सूर्यवंशीय राजांचं वर्णन झाल्यानंतर यदुवंशाचं वर्णन करत असतानाच या ठिकाणी कृष्ण जन्माची कथा येते. परीक्षित स्वतः सांगतो की हे ब्रह्मन, आपल्या मुखामधून हे सर्व अवतार आणि अवतार चरित्र ऐकत असताना माझ्या मनाची तृप्ती होत नाही. कृपा करून आपण हे सर्व भगवंताचं जन्मचरित्र आणि पूर्णावतार याचं वर्णन करावं. हे ऐकून शुकब्रह्मांना आनंद होतो आणि ते सांगतात, सम्यक व्यवसिता बुद्धिस्तव राजर्षी सत्तम वासुदेव कथायां ते यज्जाता नैष्ठिकी रतिः. की या भागवत कथा श्रवणामध्ये तुझी निष्ठा प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच शुकब्रह्म या ठिकाणी पुढची कथा प्रारंभ करतात आणि भगवंताच्या या अवताराचं प्रयोजन सांगतात. भूमेर भारावताराय व्यक्तिर्भगवतो नृप. की या पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी भगवान वारंवार या पृथ्वी तलावर अवतार घेतात. दुष्टांचं निर्दालन करून उद्बत्ती आहे का इथे? दुष्टांचं निर्दालन करून या पृथ्वीचा भार हलका करतात आणि म्हणूनच अजन्मा असणारा परमात्मा, निर्गुण निर्विशेष असणारं परब्रह्म सगुण साकार एका अतिशय सुंदर असणाऱ्या विग्रहामध्ये रूपामध्ये प्रकट होतं आणि तीच कथा या ठिकाणी सांगतात. ब्रह्मदेव भगवान विष्णूंना पृथ्वीचं दुःख सांगतात
आणि त्याच वेळेस भगवान सगळ्या देवदेवतांनाही आदेश देतात की मी तर देवकीच्या उदरी हा अवतार घेईनच, पण त्याचबरोबर या गोकुळामध्ये व्रजामध्ये सर्व देवांनीही अवतार घ्यावेत, देवस्त्रियांनीही अवतार घ्यावेत, शेष भगवान यांनीही अवतार घ्यावा आणि योगमायेनं सुद्धा अंशावतार धारण करावा. म्हणून पहिल्या दिवशीच आपण पाहिलं होतं, पूर्णावतारामध्ये भगवान एकटे येत नाहीत, तर आपल्या शक्तीसह आणि सगळ्या पार्षदांसह सगळे देव आणि देवस्त्रिया या सर्व शक्तींच्या सह भगवान हा अवतार धारण करतो. मनुष्यासारखं जीवन जगतो बहिरंगानं, पण त्याच जीवनामध्ये अलौकिक आणि अद्भुत असणारं कार्य करतो. आणि याच सगळ्या या कार्याचं वर्णन या ठिकाणी येतं. काल आपण जन्माची असणारी कथा थोडक्यात पाहिली. कंस ज्यावेळेस कंसाला समजतं की हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, त्याचे अत्याचार वाढतात, 6 मुलांची तो क्रूरतेनं हिंसा करतो. त्यावेळीच भगवान योगमायेला आपलं सगळं नियोजन सांगतात आणि त्याप्रमाणे देवकी आणि वसुदेव हे कारागृहामध्ये असतानाच भगवंताचा दिव्य असणारा हा अवतार साकार होतो. कारागृहामध्येच या दोघांनाही भगवंताचं अतिशय दिव्य असणारं जे चतुर्भुज स्वरूप आहे, शंखचक्र गदा पद्मधारी असणारं या अद्भुत रूपाचं दर्शन झाल्यानंतर ज्या विग्रहावर सगळी शुभचिन्ह आहेत, असं सगळं पाहिल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांना अत्यानंद होतो. ते जाणतात की साक्षात परब्रह्म आमच्या उदरी आलेलं आहे. आणि म्हणून वसुदेव स्वतः सांगतो, विदितोसी भवान साक्षात पुरुषः प्रकृते हे परः. हे भगवन, आपण प्रकृतीच्याही अतीत आहात, आपण परमपुरुष स्वरूप आहात आणि हे आपलं स्वरूप विदितः असी आम्ही नक्कीच जाणलेलं आहे. आणि आपण केवळ शब्द वापरला आहे, केवळ अनुभव आनंद स्वरूप सर्व बुद्धिदृक् इति. सर्व बुद्धिप्रत्ययांचे असणारे साक्षी केवळ आणि केवळ अनुभव स्वरूप आणि केवळ आनंद स्वरूप आहात. म्हणून परमात्म स्वरूप तत्वस्वरूप जर असेल, या तत्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर असेल, आम्ही अध्यात्मामध्ये, उपनिषदांच्या मध्ये, वेदांत शास्त्रामध्ये सातत्यानं अनुभव हा शब्द ऐकतो. आत्मानुभव किंवा आत्मानुभूती हा शब्द ऐकतो, पण खरोखरच आत्मानुभूती म्हणजे काय याचंच मला आज ज्ञान नाही. आणि या ठिकाणी वसुदेव बरोबर हा शब्द वापरतोय, आपण केवळ अनुभव स्वरूप आहात. मग शंका येईल, हा अनुभव, तत्वाचा अनुभव म्हणजे बरोबर कसला अनुभव येतो? काहीतरी दिव्य आणि वेगळा अनुभव म्हणजे आमच्या मनाची कल्पना नाही, तर प्रत्यक्ष अनुभव. आणि हा अनुभव याचंही स्वरूप सांगितलं आहे, आनंद स्वरूपः इति. आनंदाचा अनुभव हाच तत्वाचा अनुभव आहे. म्हणून तरी संत अनुभूती सांगतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून आम्हाला शुद्ध निरतिशय आनंद अनुभवायला येणं म्हणजेच तत्वानुभूती होय. मग तुम्ही म्हणाल, हा अनुभव येतो कसा?
कसा असतो शास्त्रकार दृष्टांत देतात आणि सिद्धांत मांडतात. हा अनुभव मुखानं सांगताच येत नाही, कारण हा अनुभव शब्दाचा आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. श्रुती सांगतात यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जसं शास्त्रकार सुंदर दृष्टांत देतात, तुम्हाला जर सांगितलं शाळेमध्ये धडा असेल साखर कशी आहे, तुम्ही उत्तर काय देता? साखर गोड आहे. समोरच्यानं विचारलं हो गोड म्हणजे काय आहे? आता तुम्ही बुद्धिमान आहात, त्याच्यावर PhD जर करायची असेल तर एक निबंध लिहायला पाहिजे. तुम्ही सांगाल साखर पांढरी आहे, खडी साखर आहे, पत्री खडी साखर आहे, पण तरीसुद्धा गोड आहे म्हणजे काय आहे? आणखीन युक्तिवाद सांगाल, जी कडू नाही, जी तिखट नाही, बरोबर ना, जी तुरट नाही म्हणून ती साखर गोड आहे. त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला अहो नक्की गोड म्हणजे काय, मग तुम्ही काय कराल? बरोबर, एक मूठभर त्याला घ्या आणि द्या आणि त्याला सांगा ही खाऊन तूच पहा, आणि तुम्ही पहा तो माणूस खातो आणि खाल्ल्यावर तो सुद्धा तेच वाक्य म्हणतो साखर गोड आहे. येते लक्षात? शब्द तेच, परंतु अनुभूती ही त्या शब्दांच्याही अतीत आहे. आणि त्याला इथं शब्द वापरलाय केवल अनुभव आनंद स्वरूप इति. भगवंताचं ते सुंदर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला विचारलं, इथं तुम्ही दर्शन घेतलं, तुम्हाला कसा आनंद मिळाला? सांगता येतंय? व्यवहारामध्ये सांगता येईल श्रीखंडाचा आनंद. आता सध्या काय आमरस, आंबे खाण्यातला आनंद, हे सगळे सांगता येतील, पण परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते मात्र या शब्दांच्या अतीत आहे. असं सुंदर स्वरूप. आणि हा सांगतोय वसुदेव या तुझ्या स्वरूपाला आम्ही प्रणाम करतो. देवकी सुद्धा ते स्वरूप पाहते आणि प्रणाम करून सांगते रूपम यत्तत् प्राहुर अव्यक्त माध्यम. भगवंता अव्यक्त असणार, आदि कारण असणार, ब्रह्मज्योतिर निर्गुणम निर्विकारम, निर्गुण आणि निर्विकार स्वरूप, सत्ता मात्रम निर्विशेषम निरीहम. सत्ता स्वरूप आहे आणि असं ते स्वरूप भगवंता त्वं तु साक्षात अध्यात्म प्रदीपः इति. म्हणून जन्मकथा एवढी सोपी नाही हो. तो आला आणि जन्माला आला आणि वसुदेव घेऊन गेला एवढीच कथा नाही आहे. शब्द वापरलाय विष्णु अध्यात्मदीपः. तू साक्षात अध्यात्मदीप. हा दिवा जसा प्रकाश स्वरूप आहे तसाच ईश्वर परमात्मा हा या सगळ्या विश्वाला प्रकाशमान करतो. आणि असं सांगितल्यानंतर भगवंताचं ते सुंदर चतुर्भुज रूप, डोळे भरून हे दोघं पाहतात, प्रणाम करतात. आणि त्याच वेळेस देवकीला परिस्थितीची जाणीव होते आणि ती सांगते भगवंता आता तुझं हे रूप काय कर, आवरून घे. याचं कारण आता थोड्याच वेळात कंस येईल. त्याला जर बातमी मिळाली ती सांगते उपसंहर विश्वात्मन. आणि दुसरं कारण ही देवकी सांगते, म्हणून देवकी सुद्धा सामान्य आई नाहीये. ती सांगते भगवंता तुझं हे चतुर्भुज जे रूप आहे ते रूप म्हणजे जे महान योगी ज्ञानी आणि भक्त आहेत त्यांच्या ध्यानाचा विषय आहे. आणि म्हणून कंसाला हे रूप दिसता सुद्धा कामा नये. जो पापी आहे, जो भयंकर अहंकारानं संपन्न आहे, अशा पापी माणसाला या रूपाचं दर्शनही होऊ शकत नाही. देवकीमधली माता जागृत होते आणि ती म्हणते भगवंता अरे तू थोडा सुद्धा
तुझं शरीर इतकं सुकुमार आहे ते सुद्धा त्या कंसाला दिसू नये. आणि म्हणून सांगते, उपसंहर विश्वात्मन अधोरूप मलौकिकम शंखचक्र गदा पद्म श्रियाजुष्टम चतुर्भुजम. तुझं हे सगळं रूप आवरून घे आणि आमच्यावर कृपा आणि अनुग्रह कर, कारण तो कंस येईल आणि कदाचित काय होईल भीतीनं एकदम ती भयग्रस्त होते. भगवान त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आणि सांगतात, युवां मां पुत्रभावेन ब्रह्मभावेन असकृत. तुम्ही दोघांनीही आता इथून पुढं आयुष्यभर पुत्रभावानंच माझी भक्ती करावी आणि त्याच भावानं तुमचा उद्धार होईल. असं सांगून भगवान लगेचच पुन्हा एकदा या योग मायेच्या साह्यानं बालरूप धारण करतात. अतिशय सुंदर असणाऱ्या बालकाचं रूप पाहिल्यावर भगवंताच्याच प्रेरणेनं काल आपण पाहिलं, वसुदेव या बालकाला टोपलीमध्ये घेतात. रात्रीचा अंधार असतो, पहारेकरी आणखीन झोपेमध्येच असतात. बाहेर तर सगळीकडं पाऊस आणि अंधार, मध्यरात्र आहे. यमुना दुथडी भरून वाहतीये आणि यमुनेच्या पलीकडं आहे गोकुळ. वसुदेव त्या यमुनेमधून या बालकाला घेऊन जातात. पाणी सतत वर्धन पावतं, पण ज्या क्षणी भगवंताच्या चरणांचा स्पर्श त्या पाण्याला होतो, सगळं पाणी ओसरतं आणि हा वसुदेव नंदाच्या वाड्यामध्ये जातो. त्याच वेळेस यशोदेच्या जवळ योगमाया प्रकट झालेली असते. वसुदेव परब्रह्माला तिथं ठेवतो आणि टोपलीत कुणाला घालतो? योगमायेला घालतो. आणि पुन्हा हा कंस यायच्या आत, सगळं कळायच्या आत, म्हणून पुन्हा ज्या वेळेस या कारागृहामध्ये येतो, घेऊन आल्यानंतर पुन्हा सगळे दरवाजे घट्ट बंद होतात. आणि बंद झाल्यानंतर हा पाहतो आणि ती आणलेली जी मुलगी आहे तिच्या रडण्याचा आवाज येतो. आवाज आल्याबरोबर पहारेकरी झोपेतून जागृत होतात. कंसाला बातमी दिली जाते. कंस त्वरेनं त्या ठिकाणी येतो आणि त्या मुलीला तितक्याच निर्दयतेनं हातामध्ये घेतो. देवकी सांगते की अरे, मुलगा तुला मारणार आहे, ही साधी मुलगी तुझं काय वाईट करेल, पण याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. आणि म्हणून तो त्याही मुलीला तसंच घेतो आणि नेहमीप्रमाणे जसं 6 मुलांना मारलं तसंच हिलाही दगडावर आपटतो. पण काय आश्चर्य होतं, ती मुलगी त्याच्या हातातून सुटून एकदम आकाशामध्ये जाते. 7 हस्तात समुत्पत्य सद्यो देव्यंबरम गता. म्हणून तरी सप्तशतीमध्ये सुद्धा वर्णन आहे, ती आकाशामध्ये जाते आणि एकदम अष्टमहाभुजा देवीचं स्वरूप, शस्त्रास्त्रधारी असं जगदंबेचं स्वरूप ती धारण करते. जगदंबेचा अवतारच सांगितलेला आहे, नंद गोप गृहे जाता यशोदा गर्भसंभवा. सप्तशतीमध्ये वर्णन केलंय की यशोदेच्या पोटी नंदाच्या घरी ही देवी जन्माला येईल, कारण योग मायेचाही अंश आहे आणि हीच भगवंताला त्याच्या कार्यामध्ये सहकार्य करेल. देवीवर ती मुलगी जाते. कंस पाहतो, त्यालाही आश्चर्य वाटतं. त्यावेळेस ती कंसाला सांगते, कंसा, मला मारून काहीच उपयोग नाही, तुला मारणारा कुठंतरी जन्माला नुकताच आलेला आहे, असं सांगून ती अंतर्धान पावते. आणि त्यावेळेस मात्र हा कंस पुन्हा एकदा भयभीत होतो. सगळ्या मंत्र्यांना बोलावतो, आता काय करावं. वाईट माणसाचे, वाईट राजाचे मंत्रीही तसेच असतात, तसेच सल्ले देणारे असतात. आणि म्हणून हा कंस ठरवतो आणि आदेश देतो,
आत्ता नुकतीच जन्माला आलेली जी जी राज्यामध्ये बालकं आहेत त्या सगळ्यांचा संहार करावा, ठार मारावं. याचं कारण त्याचे मंत्री त्याला सल्ला देतात की बाबा रे कंसा, तुला मारणारा जो देव आहे तो देव कोणत्याही रूपामध्ये असू शकतो. या जगात ईश्वर अनेक रूपानं राहतो, तसा तर तो चराचरामध्ये आहे, पण विशेषत्वानं सांगतात विप्रा गावश्च वेदाश्च तपस्सत्यम दमशमः श्रद्धा दया तितिक्षाच क्रतवश्च हरेस्तनु. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. ब्राह्मण असतील, गायी असतील, वेदमंत्र असतील, तपश्चर्या असेल, सत्य असेल, दमन असेल, शम म्हणजे शांती असेल, श्रद्धा दया सहनशीलता, अनेक प्रकारचे यज्ञयाग. थोडक्यात जिथं जिथं काही चांगलं असेल ते सगळंच हरे हे तनुहू, हे भगवंताचं जणू काही शरीर आहे. आणि म्हणून हा कंस विचार न करता आज्ञा देतो, थोडक्यात जगात जे जे चांगलं आहे त्या सगळ्याचा नाश करावा. शहरातली नगरीमधली वडीलधारी माणसं त्याला समजावून देतात, कंसा तुझं हे वर्तन अतिशय विपरीत आहे, तू काय आज्ञा देतोयस हे तरी तुला समजतंय का? पण शास्त्रकार जसं सांगतात, माणसाचा विनाशकाळ एकदा जवळ आला की तो कोणाचंही हितवचन सुद्धा ऐकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी, त्याला कितीही सांगा पण तो जे करू नये त्याच कर्मांच्या मध्ये हा दुष्ट माणूस प्रवृत्त होतो. कंसाची बुद्धी भ्रष्ट होते, त्याचे मंत्रीही भ्रष्ट होतात आणि जे करू नये अशा अनेक विध्वंसक कर्मांच्या मध्ये हे प्रवृत्त होतात. त्याच वेळेस शुकब्रह्म भागवतकार या ठिकाणी सांगतात, कंसाच्या अधःपतनाला तिथूनच प्रारंभ झालेला आहे. म्हणून कंसाचा संहार एका दिवसात होत नाहीये. एखाद्या माणसाचं अधःपतन होत असेल तर एका दिवसात काही होत नाही. वर्षानुवर्ष जन्मानुजन्म हा माणूस, खरं तर भगवान त्याला सुधारायची अनेक संधी देतो, पण हा मदोन्मत्त आणि उन्मत्त झालेला मनुष्य या नियतीचे आणि काळाचे संकेत ज्यावेळेस समजावून घेत नाही त्यावेळेसच त्याच्या अधःपतनाला प्रारंभ होतो. कंसाच्या अधःपतनाचं वर्णन या ठिकाणी करतात. आणि त्याच वेळेस या ठिकाणी मात्र नंदाच्या घरी, काल आपण पाहिलं, दुसऱ्या दिवशी उठल्यावर पाहतात तर यशोदेला मुलगा झालेला आहे. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतो. नंद आणि यशोदा हे यांना अत्यानंद होतो की इतकं सुंदर असणारं बालक जन्माला आलेलं आहे. आणि शहरात बातमी पसरायला वेळ लागतो, पण खेडेगावात लगेच. आणि हा तर नंदराजा होता, याच्या वाड्यावरची प्रत्येक घटना सगळ्या गोकुळामध्ये क्षणार्धात वाऱ्यासारखी समजत असे. सगळ्या गोपगोपींना आनंद होतो आणि त्या आनंदोत्सव साजरा करतात. शुकब्रह्म या ठिकाणी या अवताराचं रहस्य सांगतात. हे सगळं ऐकत असताना शंका येते की भगवंतांनी द्वापार युगामध्ये अवतार घेतला, त्रेतायुगामध्ये अवतार घेतला, पण त्याहीपेक्षा भयंकर असणारं हे कलियुग आहे. आपण गप्पासुद्धा मारतो बघा, टी व्ही बघितला, बातम्या बघितल्या की मनामध्ये अनेक प्रश्न येतात की आता इतकी भयंकर परिस्थिती आहे तरी भगवान का बरं येत नाही, अवतार का घेत नाहीत? याचं निरसन शुकब्रह्म या ठिकाणी करतात आणि सांगतात, केवळ दुष्टांचं वर्धन झालं म्हणून परमात्मा इथं येऊ शकत नाही.
परमात्मा यायचा जरी असेल तरी त्याला यायला योग्य स्थान आवश्यक आहे, योग्य माता आणि पिता. म्हणून साधू आणि संत सुद्धा कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. त्याच्या मागं त्या सगळ्या वंशाची परंपरा असते, पुण्याई असते. आणि त्याच वेळेस थोर महापुरुषसुद्धा अतिशय पुण्यवान आईवडिलांच्या उदरी जन्माला येतात. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, भगवंताचा अवतार असेल तर भगवानसुद्धा शुद्ध हृदयामध्येच प्रकट होता. वसुदेव आणि देवकीला निवडलेलं आहे. वसुदेव म्हणजे शुद्ध हृदय आहे आणि देवकी म्हणजे अतिशय शुद्ध असणारी बुद्धी आहे. माणसाची बुद्धी अतिशय शुद्ध आणि सूक्ष्म असणं आवश्यक आहे. आणि भगवान जे प्रकट होतात तिथं सांगतात मध्यरात्री जन्म झालेला आहे. मध्यरात्री ज्या वेळेस घोर अंधार होता अशा या अंधारामध्ये भगवान प्रकाश रूपानं जन्माला येतात. म्हणून शब्द वापरलाय अध्यात्मदीपहा. आज आमच्या सगळ्या या जीवनामध्ये अंधार आहे आणि अंधारामध्ये असूनही वस्तू दिसत नाही. आणि आज मला हे सगळं जर दिसत असेल तर कशामुळं दिसतंय? हा जो प्रकाश आहे. म्हणून आदि शंकराचार्यांनी एकच श्लोकाचा एक ग्रंथ लिहिला आहे. ते एकश्लोकी वेदांत म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही ऐकलंही असेल. फार सुंदर प्रश्न आणि उत्तर आहेत. अतिशय सोप्या भाषेत तत्वस्वरूप सांगतात. गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. गुरु प्रश्न विचारतात की हे शिष्या किम ज्योतिही तव, तुला हे सगळं कशामुळं दिसतं? शिष्य उत्तर देतो, कशामुळं? दिवसा मला हे सगळं सूर्यप्रकाशामध्ये दिसतं. गुरु पुढचा प्रश्न विचारतात, ज्यावेळेस सूर्यप्रकाश सूर्यास्त होतो. या ठिकाणी प्रश्न विचारलाय किम ज्योतिस्तव भानुमान हनिमे, दिवसा सूर्यप्रकाश आणि रात्री बरोबर रात्रौ प्रदीपादिकम, चंद्रप्रकाश किंवा हे सगळे दिवे. त्यानंतर आचार्य पुढचा प्रश्न विचारतात स्यादेवम रविदीप दर्शन विधौ, अरे तुला सूर्य दिसत असेल, चंद्र दिसत असेल, हे सगळे दिवे दिसत असतील तर ते कुणामुळं दिसतात? ते माझ्या डोळ्यांच्यामुळं दिसतात. नाहीतर सूर्यप्रकाश आहे पण माझे डोळे जर मी बंद केले तरी सुद्धा काय आहे? अंधारच आहे. आणि म्हणून यांना सुद्धा दाखवणारे माझे डोळे आहेत. गुरु पुढचा प्रश्न विचारतात तस्य निमीलनादि समये, तू डोळे झाकले की मग तुला कशामुळं दिसतं? तुम्ही म्हणता ना डोळे झाकले तरी मला सगळं दिसतंय. शिष्य उत्तर देतो त्यावेळेस माझी बुद्धी धीही, माझी बुद्धी सगळं पाहते. म्हणून डोळे झाकले तरी पडल्या पडल्या सुद्धा रात्री आपण भरपूर काही विचार करतो, पाहतो. आणि गुरु पुढचा प्रश्न विचारतात या बुद्धीला सुद्धा पाहणारं कोणीतरी असलं पाहिजे. तुम्ही म्हणता आज मला माझ्या बुद्धीला सगळं समजलं, किंवा एखाद्या दिवस आपण म्हणतो माझ्या बुद्धीला काही समजलं नाही. पण मला समजलं आणि समजलं नाही हे सुद्धा कुणाला तरी समजतंय. आणि तो जो कोण आहे तो म्हणजेच भवान परमकम तद अस्मि प्रभो. आणि तो येते लक्षात एकाच वेळेस हे तत्व असं आहे अहम अहम स्वरूपानं माझ्या आत आहे. म्हणून तरी मी म्हणतो मी हे सगळं पाहतो. या सगळ्याची जाणीव मला आहे. विश्व मी जाणतो, तुम्हा सगळ्यांना मी जाणतो आणि मलाही नखशिखांत मी स्वतःच पाहतो आणि जाणतो. आणि म्हणून या सगळ्याचा जो मी प्रकाशक तो मी
म्हणजेच परमात्म तत्व. आणि म्हणून या ठिकाणी सिद्ध केलं की हा ईश्वर, हा परमात्मा, म्हणून कृष्ण म्हणजे केवळ व्यक्ती नाही आहे तुमच्या आमच्यासारखी. भगवान स्वतः सांगतात की जरी तुमच्यासारखं शरीर असेल तरी ईश्वर तत्व, त्यांच्या आत असणारं परमात्म तत्व, आणि तेच सर्व प्रकाशकः. आणि त्यालाच देवकीनं शब्द वापरलाय अध्यात्म प्रदीपः इति. सगळ्यांनाच ते तत्व प्रकाशमान करतं. आपल्याला वाटतं आपल्याला समजतंय, पण आपल्याला समजतंय हे ज्याला समजतं ते जे तत्व आहे आत. म्हणून तुम्ही म्हणता ना मला सगळं कळतंय, तुम्ही दुसऱ्यांना सांगता, आणि मला काय कळत नाही हेही मला चांगलं समजतंय, तुम्ही मला शिकवण्याची आवश्यकता नाही. हे जे सगळं ज्ञान होतंय ज्या मीला, तो अहम म्हणजेच प्रकाश स्वरूपः इति. आणि म्हणून भगवंताचा जन्मच मध्यरात्री झालेला आहे. झाल्याबरोबर वसुदेव ज्या वेळेस घेऊन जातात, यमुनेला पूर आलेला आहे. यमुनेचा पूर म्हणजेच आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या वासनांचा पूर आहे. पण ज्या क्षणी भगवंताचं चरणस्पर्श होतो त्याच क्षणी या अंतःकरणामधल्या सगळ्या वासना आपोआप नष्ट होतात. वसुदेव जातात, भगवंताला तिथं ठेवतात गोकुळामध्ये, आणि स्वतः पुन्हा योगमायेला बरोबर घेऊन येतात. योगमायेला बरोबर आणल्यामुळं दरवाजे परत सगळे बंद होतात, पहारेकरी जागे होतात, पुन्हा दुःख क्लेश यातना प्रारंभ होतो. पण गोकुळामध्ये मात्र तिथं परब्रह्म गेल्यामुळं गोकुळामध्ये आनंद होतो. शास्त्रकार गोकुळ याची व्याख्या करतात. गो म्हणजेच इंद्रिय आणि कुळ म्हणजेच समूह. भगवान गोकुळामध्ये जातात याचा अर्थच इंद्रियांचा समूह म्हणजेच आपलं असणारं हे शरीर आहे. म्हणून गोकुळ म्हणजेच काय आहे? आपलं स्वतःचं या प्रत्येक मनुष्याचं शरीर आहे. आणि म्हणून भगवंताशिवाय त्या गोकुळाला सुद्धा अर्थ नाही. भगवान आपणहून गोकुळामध्ये जातात. म्हणून तरी भगवान ठामपणानं अर्जुनाला सांगतात, अर्जुना सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. अर्जुना, मी सगळ्यांच्या आत आहे. आणि म्हणून गोकुळ बाहेर नाही आहे, तर गोकुळ कुठं आहे? आपल्या आतच. आणि ईश्वरही आपल्या आत आहे. आणि मगच या गोकुळामध्ये जन्मोत्सव साजरा होतो. शुकब्रह्म त्याचंही वर्णन करतात. नंदाच्या घरी आनंद होतो. नंद लगेचच सगळ्या वेदवेत्या ब्राह्मणांना पाचारण करतो, जातकर्म संस्कार करतो. सगळे लोक भगवंताच्या जवळ येतात. गोप आणि गोपी वस्त्र, उंची असणारी वस्त्र आणि अलंकार यांनी सुशोभित होतात. आणि त्यावेळेस गर्गमुनींना पाचारण करून हा नंद केवळ आनंदानं 2 लाख गायींचं दान करतो. पूर्वी गोधन असे, आता यानं 2 लाख गायींचं दान केलं असेल तर याच्याकडं किती गायी असतील कल्पना करा. पूर्वीच्या काळी या गायी म्हणजे खरं धन असायचं, कारण त्याचमधून सगळी संपत्ती, ऐश्वर्य, भरभराट आणि समृद्धी होत असे. मोठ्या आनंदानं नंद या गायींचं दान करतो, कारण दानेन धनशुद्धी स्यात्, दानानं धनाची शुद्धी होते. आणि हा जातकर्म संस्कार सगळे गोप आणि गोपी सजून या नंदाच्या वाड्यावर येतात. स्तुतीपाठक स्तुती करतात. सगळे गायक सुंदर भगवंताचं नामसंकीर्तन गाऊ लागतात. ब्राह्मण मंगल आशीर्वाद देतात. गोप आणि गोपी आपल्या सगळ्या लाखो गायींना सजवतात.
हळदीचा लेप लावतात, सगळ्या त्यांच्या अंगावर झूल घालतात आणि त्यांनाही सजून सगळं घेऊन येतात. गोपसुद्धा पगड्या बांधतात, सगळ्या घराघरांच्यावर तोरणं बांधतात, रस्त्यांच्यावर सडे टाकून रांगोळ्या घालतात आणि शुकब्रह्म सांगतात, गोपींच्या शृंगाराचं वर्णन मात्र मी सुद्धा करू शकत नाही. स्वतःच प्रत्यक्ष देवस्त्रिया असणाऱ्या या गोपी आहेत, त्याही सजून या नंदाच्या वाड्यावर येतात आणि सगळेजण या भगवंताचा जन्मोत्सव, सगळ्या विश्वाचा त्रैलोक्याचा जो स्वामी, त्या भगवंताचा जन्मोत्सव साजरा करतात. आणि त्याच दिवसापासून भगवान व्यासांनी फार सुंदर वर्णन केलंय की ज्या दिवसापासून भगवंताचा जन्म इथं झाला या पृथ्वीवर, त्याच दिवसापासून प्रामुख्यानं या गोकुळामध्ये जयति ते दिकम जन्मना व्रजहा श्रयत इंदिरा शश्वदत्रही. इंदिरा म्हणजेच लक्ष्मी तेव्हापासूनच त्या ठिकाणी निवासाला येते आणि गोकुळ या समृद्धीनं भरून जातं. आणि असा हा सगळ्या गोकुळामध्ये भगवंताच्या बरोबर मोठ्या आनंदानं हे गोप गोपी जीवन जगत असतात. हे सगळं वर्णन करून शुकब्रह्म पुढं जातात आणि सांगतात, काही दिवस मध्ये गेल्यानंतर वसुदेव आणि नंद यांची भेट होते. नंद एकदा वार्षिक कर भरण्यासाठी म्हणून मथुरेला येतो. कंसानं अनेक कर लादलेले असतात आणि ज्यावेळेस हा येतो त्यावेळेस जाता जाता वसुदेवाला भेटतो. साहजिक एकमेकांना भेटल्यावर आपल्यामध्ये प्रथा आहे क्षेम कुशल विचारावं, तसं हे दोघंही वरवर विचारतात. पण वसुदेव स्वतःचं दुःख, कारण तो कारागृहात आहे आणि नंदाजवळ प्रत्यक्ष परब्रह्म आहे, दोघांनाही दोघांचं दुःखही माहीत आहे आणि दोघांचं सुखही माहीत आहे. पण वसुदेव स्वतःचं दुःख सांगत नाही आणि नंद आपलं सुखही त्याला सांगून अधिक दुःखी करत नाही. फक्त वसुदेव एवढंच सांगतो, नंदा इकडं आलेला आहेस, पण कंसानं आज्ञा दिलेल्या आहेत लहान बालकांना ठार मारावं, कृपा करून तू सूर्यास्ताच्या आत लवकरात लवकर गोकुळामध्ये जावंस. कारण वसुदेवाचा सगळा जीव त्या भगवंताजवळ होता. आणि असे दिवस चाललेले असतानाच कंस अनेक राक्षसांना तिकडं पाठवायचा. बाललीला या सगळ्याच भगवंताचं कार्य वर्णन करत असताना सुरुवातीलाच पूतना वध येतो. पूतना ही कंसाची सेविका असते, भयंकर क्रूर असणारी ही राक्षसी आहे. इच्छेप्रमाणे तिला सुंदर रूप धारण करता यायचं आणि म्हणून कंसानं सूचना दिलेली असतात, ती लगेच गोकुळामध्ये येते, सुंदर गोपीचं रूप धारण करते. पण तिनं स्तनाला मात्र भयंकर कालकूट नावाचं विष लावलेलं असतं. त्याचा थेंब जरी गेला तरी जीव गतप्राण होईल. आणि अशी ही पूतना गोकुळामध्ये जाते सुंदर गोपी बनून, नंदाचा वाड्याच्या जवळ जाते. तो काळ बघा, आणि नंदाचा वाडा त्यावेळेस काही लॅच सिस्टीम नव्हती, दारं कुठलीच आपली बंदही नसायची. सगळेजण कुणाच्याही घरात केव्हाही मुक्त प्रवेश असायचा. गोपी तर अखंड या भगवंताला पाहण्याच्या निमित्तानं येत असत आणि म्हणून हिनं केव्हा आत प्रवेश केला कुणाच्याच लक्षात आलं नाही. थेट पाळण्याच्या जवळ आत आत ही गेली. भगवंताचं सुंदर असणारं रूप पाहिलं. क्षणभर तिलाही आश्चर्य वाटलं, पण तिला कार्य माहीत होतं. राक्षसांच्या मनात आलेला चांगला विचारही दीर्घकाळ टिकत नाही, म्हणून तरी ते राक्षस आहेत. ती पाहते आणि लगेचच भगवंताला जवळ घेते आणि स्तनपान करवते. भगवान पाळण्यातले आहेत बघा,
आणि त्यावेळेस त्या पाळण्यामध्ये असतानाच भगवंतांनी या पुतनेचा उद्धार केलेला आहे. ती स्तनपान देते, भगवानही ते सगळं प्राशन करतात आणि नंतर तिलाच इतकं घट्ट पकडतात. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, सा मुंच मुंच अलम इति प्रभाषिणी. शेवटी तिला असह्य होतं, शेवटी ती गतप्राण होते. प्राणांसकट भगवान प्राशन करतात आणि ती गतप्राण झाल्यानंतर तिचं जे खरं रूप आहे त्या भयंकर रूपामध्ये ती पडते. सगळे गोप गोपी आवाज येतो, बघतात. यशोदा भयंकर घाबरते. तिचं कलेवर त्या ठिकाणी पडलेलं असतं. यशोदा लगेच दृष्ट काढते. शुकब्रह्म या ठिकाणी सांगतात, इतक्या लहान वयामध्येच भगवंतांनी या पूतनेचा उद्धार केलेला आहे. ती ठार तर झालीच, पण त्या ठार मारण्यामध्येही भगवंतांनी तिला चांगली गती दिली. पूतना लोकबालग्नी राक्षसी रुधिराशला. या सगळ्याच असुरांना जे भगवान ठार मारतात, या सगळ्याचं रहस्य शुकब्रह्म परीक्षिताला सांगतात की हे राजन, याच्या मागं त्यांना ठार मारण्याबरोबरच त्यांचा उद्धार हे प्रमुख प्रयोजन आहे. भगवंतांनी या पूतनेला वर्णन केलंय, जी गती यशोदेला दिली ती गती पूतनेला दिली. भगवंतांनी विष पाहिलं नाही, तिची राक्षसी प्रवृत्ती पाहिली नाही, पाहिलं फक्त मातेसारखं तिनं स्तनपान दिलंय, तिनं दर्शन घेतलंय आणि केवळ तेवढ्यानंच भगवंतानं या पूतनेचा उद्धार केला. शुकब्रह्म प्रश्न विचारतात, असं जर असेल तर जिघांसया हरये स्तनम दत्वात सद्गती. तिला राक्षसीला सुद्धा जर सद्गती मिळत असेल तर किम पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने. मग जो कोणी श्रद्धेनं आणि भक्तीनं भगवंताचं भजन करेल त्याचा भगवान उद्धार करतील, यात काही आश्चर्यच नाही, यात शंकाच नाही. भगवंताचा हा अवतारच केवळ आणि केवळ या सामान्य जनांच्या उद्धारासाठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की अशी ही पूतना तिचा उद्धार भगवान करतात. शास्त्रकार शुकब्रह्म मीमांसा करतात, ही पूतना आमच्या सुद्धा आयुष्यामध्ये आहे. पूतान अपि नयती इति पूतना. पूत म्हणजेच जे पुण्यवान लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, त्यांना सुद्धा जी वाहून नेते, जी अधीन करते, ती पूतना म्हणजेच भगवंताची असणारी माया आहे. आमच्या आयुष्यामध्ये ही घोर माया आमच्या जीवनावर असा काही प्रभाव टाकते. तुम्ही बघा, म्हणून आम्ही ऐकतो खूप, श्रवणही खूप करतो, साधना खूप करतो, पण आज आमच्या या बुद्धीवर मायेचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. बरं, ही पूतना माया आहे कशी? बाहेरून फार सुंदर दिसते, इतकं सुंदर रूप तिनं धारण केलेलं असतं. आपल्यालाही हे सगळं बघून काय वाटतं? वा, काय संसार सुंदर आहे. मॉलमध्ये जा, सगळं असं छान मांडलेलं असतं. प्रदर्शनामध्ये जा, ते पाहिलं रे पाहिलं की त्याच्याबद्दल मनामध्ये मोह निर्माण होतो. आणि मोह निर्माण होणं हेच या मायेचं कार्य आहे. पूतना म्हणजेच माया, आणि ही माया बाहेरून सुंदर, पण तिच्या आत काय आहे? कालकूट नावाचं विष आहे. हे सगळे जे विषय विषाप्रमाणे आहेत, खाताना बरं वाटतं, उपभोगताना बरं वाटतं, पण एकदा आत गेले की त्यांचं काम बरोबर ते विषय करतात. जसं विषाचा एक थेंब जरी आत गेला तरी माणूस तडफडून मरतो, तसंच हे विषयरूपी विष जे भयंकर आहे. सुरुवातीला सगळे विषय अतिशय मोहक
अतिशय सुंदर बरे वाटतात, पण त्यांच्या आत मात्र हे विष म्हणजेच दुःख आहे. म्हणून तरी सप्तशतीमध्ये सुद्धा वर्णन केलंय, ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती ही सा. मी म्हणणाऱ्या ज्ञानी माणसांना सुद्धा ही माया मोहामध्ये पाडते. माणूस मोहवश होतो आणि शेवटी हीच माया आम्हाला या संसारामध्ये जन्मानुजन्म गुंतवते. अज्ञानी माणसाला ही माया असं काही पकडते. तुम्ही म्हणता ना, काय करू हो या संसारानं घट्ट पकडलंय, इतकं पकडलंय, ही माणसं इच्छा असूनही नंतर सुटता येत नाही. आपण या सगळ्यांनाच पकडतोय. अज्ञानीला ही माया पकडते, पण कृष्णानं या मायेलाच पकडलं. हिनं स्तन दिलं आणि यानं असं पकडलं. शेवटी ती म्हटली, मुंच मुंच इति मला सोड. पण भगवान एकदा पकडलं, एकतर भगवान आपल्याला पकडत नाही, आणि एकदा आपल्याला पकडलं तर उद्धार केल्याशिवाय भगवान सोडतच नाही. आणि म्हणून याच पद्धतीनं भगवान या पूतनेचा उद्धार करतात. असं हे पूतना वधाचं रहस्य सांगितल्यानंतर भगवंताची पुढची लीला येते. एक दिवस भगवंताचा अभिषेक उत्सव असतो. लहान मूल घरात जन्माला आलं की इतके कार्यक्रम असतात, अनेक विधी आहेत. तसं भगवंताचा कूस बदलण्याचा अभिषेक उत्सव असतो. नंद यशोदा राणी सगळ्या उत्सवाचं नियोजन करतात. गायन, मंत्रघोष, यज्ञयागादी, अग्निहोत्रादी, ब्राह्मण भोजन, सगळे अतिथी, असं सगळं नियोजन करून तो दिवस उजाडतो. नंद यशोदा तयार होतात. भगवंतालाही त्या लहान बाळाला तयार करतात. आणि नंतर सगळी धावपळ या उत्सवाची चालू होते. पण जसं आपल्याही घरात काही कार्यक्रम असेल तर आपण पहिलं काम करतो, घरातल्या लहान मुलांना तयार करतो आणि झोपवून ठेवतो. कारण ते झोपले की मग आपलं पुढचा सगळा कार्यक्रम पार पडतो. तसंच ही यशोदा भगवंताला तयार करते आणि नंतर आणि लहान मुलं अंघोळ झाली की छान झोपून जातात. तसं नंद आणि यशोदा याला तयार करतात आणि याला एका छकड्याखाली, गोकुळामध्ये छकडे काही कमी नव्हते, त्या छकड्याच्या खाली याला झोपवतात. त्याच्याचबरोबर सगळं दूध दही सगळं तयारी जी सगळी आहे ती सगळी खाली ठेवली जाते. आणि नंतर हे सगळे उत्सवामध्ये ते कार्यक्रम करण्यामध्ये तल्लीन होतात. गोप गोपी सगळे आनंद घेत असतात. आणि अचानक आपल्या भगवंताला जाग येते. लहान बालक ते छोटंसं असणारं, त्याचे एवढे एवढे डोळे, आणि भगवान डोळे उघडतात, पाहतात तर वर त्यांना छकडा दिसतो. आता डोळे उघडल्यावर वर काय दिसणार, छकड्याच्या खाली झोपवलेलं आहे. म्हणून डोळे उघडल्याबरोबर छकडा पाहतात, आपल्याला याच्या खाली झोपवलं आहे. मग डोळे इकडे तिकडं केले असतील. बघतात तर मला सोडून हे सगळेजण मजा करतायत, सगळेजण आनंद घेत आहेत. आणि हे पाहिल्यानंतर मात्र भगवंतांनी आपल्या एवढीशे ते चरण, त्या चरणांनी तो सगळा छकडा उलटवून टाकतात. छकडा मोडतो आणि त्या ठिकाणी भयंकर मोठा आवाज येतो. धावत धावत सगळे गोप नंद यशोदा येतात. काय झालंय बघतात तर यानं लाथ मारली आहे. आता लहान बालकाची लाथ, असं काय होणार. पण पाहतात तर छकडा त्या ठिकाणी मोडून पडलेला आहे. ते बघितल्यावर मात्र सगळे घाबरतात. यशोदाही घाबरते, हे काय झालेलं आहे. त्यावेळेस शुकब्रह्म फार सुंदर याची मीमांसा करतात. हे नुसता छकडा लाथ मारली काय आणि तो मोडला काय, एवढाच ही कथा नाही आहे. शुकब्रह्म मीमांसा करतात. भगवान पाहतात
की भगवान हे स्वतःच चैतन्य स्वरूप आहेत आणि यशोदेनं या चैतन्यालाच कशाच्या खाली झोपवलंय? छकड्याच्या खाली, जडाच्या खाली झोपवलंय. आणि हे विपरीत आहे. आणि म्हणून भगवान नुसते जागे होत नाहीत, आपल्या पोरांसारखं नुसते रडतही नाहीत. तो छकडा उलटवतात, मोडतात, त्याचे तुकडे तुकडे होतात आणि दाखवून देतात की हे मनुष्या, हे जीवा, हा छकडा जो आहे या छकड्याप्रमाणेच या जगातले सगळे जड विषय आहे. आणि हे सगळे जड विषय हे या छकड्याप्रमाणेच आज नाही उद्या मोडणारे आहेत, नाशवान आहेत, अनित्य आहेत आणि अशाश्वत आहेत. हा मोठा संदेश भगवान देतात. आणि या लीलेमधून भगवंतांनी जडवादाचं खंडन केलेलं आहे. आज या कलियुगामध्ये, ज्याला आम्ही विज्ञान युग असं म्हणतोय, 21वे शतक असं आम्ही म्हणतोय, तुम्ही पहा कधी नव्हे इतका हा जडवाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जिथं पाहावं तिथं सगळ्या जड असणारी यंत्राणी, सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत, विषय आहेत आणि माणूस अधिकाधिक या जडाच्या सानिध्यामध्ये जगतो. काय दुर्दैव आहे या माणसाचं. राहतोय आम्ही या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये, या निसर्गामध्ये माणसांच्या बरोबर, बरोबर ना? माझ्यासारखी जी चेतनशील माणसं आहेत, राहतोय मी. पण राहत असूनही आज आमच्या सगळ्यांचं जीवन या जडावर अवलंबून झालेलं आहे. विषय असतील तर मी सुखी आणि विषय नसतील तर मी जगूच शकत नाही. साधा एक तुमचा 10 इंचाचा काय मोबाईल कल्पना करा. एक जड असणारं यंत्र आहे. 30-40 वर्षांपूर्वी काही नव्हतं हो. आपण आनंदानं पिढ्यानुपिढ्या त्याच्याशिवाय जगलो सुद्धा. पण आज एक साधं असणारं, आता तेही जाईल, आणखीन काहीतरी नवीन येईल, काहीही असेल, पण हे जे जड यंत्र आहे, आपण तासनतास पाहतोय आणि विसरतोय की आपल्या शेजारी कुणीतरी सजीव माणूस बसलेला आहे, त्याला आपली गरज आहे, तरी सुद्धा माणूस देहभान हरपतो हो. मोबाईल पाहता 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 तासनतास आपण जडाच्या सानिध्यामध्ये जगतोय. मला सांगा, पुढचा जन्म आपल्याला, तुम्ही म्हणणार नाही, मीच म्हणते मोबाईलचाच मिळेल. इतकी संख्या वाढेल, इतकं भयंकर जीवन मी दुर्दैवानं जगतोय. रात्री सुद्धा आडवं पडल्यावर माणसं आहेत तासन तास पाहणारी. माझं जीवन सगळं मी भयंकर केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान स्वतःच या लीलेमधून या माणसाला विचार प्रवृत्त करतात, समजावून देतात की छकड्याप्रमाणेच हे सगळे विषय जड आहेत आणि नाशवान आहेत. विषयांचे 4 दोष आहेत: अनित्यत्वम, दुःखित्वम, बद्धत्वम, मिथ्यात्वम इति. पहिला दोष सांगितला आहे, हे सगळे जे डोळ्यांना दिसणारे विषय आहेत ते सगळे काळाच्या ओघात नाशवान आहे. तुम्ही कितीही जपण्याचा प्रयत्न करा, बघा तुमच्या आयुष्यात जे जे विषय आहेत ते सगळेच नाशवान आहे. आज आहेत तर उद्या नाही. क्षणाक्षणाला हे सगळं बदलतंय. नवे माणसं सुद्धा नाशवान आहेत. आपण कल्पना केली आहे, या व्यक्तीनं आयुष्यभर माझ्याबरोबर राहावं, मला साथ द्यावी अशी कल्पना आहे. पण तुम्ही पहा, काळाच्या ओघात आपोआप माणसं निघूनही जातात. कारण हे शरीर सुद्धा नाशवान आहे. दुसरा दोष सांगितलाय दुःखित्वम. आपली कल्पना आहे विषय माणसाला सुख देतात, पण सुख देत नाहीत, सुखाचा आभास निर्माण करतात.
विषयांचे दोन प्रकार आहेत, काही प्रिय विषय आणि काही अप्रिय विषय. बघा तुम्ही, आणि आयुष्यभर आपला संघर्ष एकच आहे, जे मला आवडतंय ते मिळवण्याचा प्रयत्न आणि जे मला आवडत नाही, अप्रिय आहे, ते टाळण्याचा मी प्रयत्न करतोय. मग विषय असतील, माणसं असतील किंवा प्रसंग असतील, पण आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, जेवढं मी टाळण्याचा प्रयत्न करतो तेवढं जे नको तेच माझ्या जवळ येत आहे. आयुष्यभर हा संघर्ष चाललेला आहे, पण शास्त्रकार सुंदर मीमांसा करतात की बाबा रे, अप्रिय विषय, अप्रिय माणसं आणि अप्रिय प्रसंग तर माणसाला दुःख देतातच, पण प्रिय विषय, प्रिय माणसं सुद्धा आपल्याला दुःखालाच कारण होतात. कारण प्रिय व्यक्ती जवळ आली की तिच्या वियोगाच्या कल्पनेनंच मी काय होतो, आधीच दुःखी होतो. आपला मुलगा अमेरिकेहून येणार म्हणून सुख होतं, पण तो यायच्या आधीच जाण्याच्या तिकिटाची तारीख समजली की तो यायच्या आधीच मी दुःखी आहे. शास्त्रकार तर सांगतात की अरे, अप्रिय माणूस तुला जेवढं दुःख देत नाही तेवढं दुःख प्रिय माणूसच देतो. प्रियः त्वाम रोत्स्यति इति. प्रिय व्यक्तीच तुम्हाला आयुष्यामध्ये खूप रडवते. मीमांसा जर केली तर समस्त या जगात हे सगळे विषय, माणसं आणि प्रसंग दुःखित्वम इति. या विश्वाचा तिसरा दोष सांगितलाय, बद्धत्वम इति. हे सगळं जग तुम्हाला काळाच्या ओघात बद्ध करतं. सुरुवातीला आपण एकटे असतो, तुम्ही पहा, आणि आपण संबंध जोडत जातो. माणसं आमच्या जवळ येतात, संबंध आला रे आला की प्रसंग निर्माण होतात, संबंध दृढ होतात आणि एकमेकांच्या मध्ये मी गुंतत जातो. तुम्ही म्हणता ना गुंता, एक वेळ बाहेरचा गुंता काढता येईल, पण तुम्ही बांधलेल्या ज्या गाठी आहेत, म्हणून आयुष्यभर आम्ही काम काय केलंय, गाठी सोडण्याचं काम केलं नाहीये, गाठी बांधण्याचं काम केलेलं आहे. इतक्या दृढ गाठी सोडण्याचं काम हे संत पुरुष करतात. आणि म्हणून सांगतात ही न दिसणारी बंधनं आहे. तुम्हाला विचारलं, सांगा कुणी बांधलंय तुम्हाला? नंतर इच्छा जरी झाली, तुम्ही प्रार्थना जरी केली, भगवंत आता यामधून सोडव, तरी सुद्धा माणूस सहजासहजी सुटू शकत नाही. सगळं कळतं, पण का कुणाला माहीत, आयुष्यामध्ये मी ही बंधनं जी आहेत न दिसणारी, अनेक बंधनं आहेत, आप्त आहेत, नातेवाईक आहेत, आपलाच परिवार आहे. पण आचार्य प्रश्न विचारतात की मनुष्या विचार कर, का ते कांता कस्ते पुत्रः संसारोय मतीव विचित्र. बंधन जर असेल, या बंधनाच्या माग कारण एकच, ते म्हणजे ममत्व. हेच बंधनाचं कारण आहे, माझं म्हणणं. आणि म्हणून या ममत्वानंच हा माणूस बद्ध होतो. का कुणाला माहीत? म्हणून सप्तशती तुम्ही वाचली असेल, अर्थ पाहिला असेल तर बघा, सुरुवातच होते सुमेधा ऋषींना सुरथ राजा आणि समाधी वैश्य एकच प्रश्न विचारतात. दोघंही, एक राजा आहे, एक व्यापारी आहे. त्या राजाचा शत्रू पराभव करतं आणि तो राज्यहीन होतो. त्याला सगळे घरातून, राज्यातून हाकलून काढतात. आणि दुसरा आहे व्यापारी वैश्य नावाचा. 1 वर्षी त्याला व्यापारामध्ये तोटा होतो, पैसा हातात राहत नाही. सगळं घरदार, पत्नी कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत. क्षीणे वित्ते कपरिवारः. हातात पैसा नसेल तर मुलंसुद्धा हाकलून काढतात. तसं या व्यापाऱ्याला सगळेजण घराच्या बाहेर काढतात. आणि हे दोघं एकमेकांना भेटतात.
सुदैवानं त्यांच्या आश्रम एक त्यांना ऋषी भेटतात सुमेधा नावाचे, आणि दोघंही एकच प्रश्न त्या ऋषींना विचारतात की हे ऋषे, या सगळ्यांनी आमच्याच माणसांनी आम्हाला बाहेर हकलून काढलेलं आहे, पण आज आमच्या मनाची अशी अवस्था आहे, आमच्या मनात पुन्हा पुन्हा त्यांचेच विचार येतात. ते बरे असतील का, राज्य ठीक असेल का, पत्नी बरी असेल का, असेच विचार येतात. हे जे ममत्व आहे याला कारण काय आहे? आणि याला दिलेलं उत्तर म्हणजेच संपूर्ण सप्तशती आहे. मेधा ऋषी या महामायेचा प्रभाव गातात. ज्ञानिनाम अपि चेतांसी देवी भगवती हिसा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. ही जी महामाया आहे तीच या सगळ्या जीवांना माझं माझं म्हणायला भाग पाडते आणि या बंधनामध्ये अडकवते. खरं तसं बघायला गेलं तर या जगात माझं आहे कोण? कोणी नाही आहे. एकादश स्कंदामध्ये आणखीन मीमांसा करतील. अरे फक्त या जन्मामध्ये आपला संबंध आहे, पुत्र आणि पिता, पती आणि पत्नी. पुढच्या जन्मात गेल्यावर कोण असेल कुणाचं काही माहीत नाही आहे. फक्त ह्या जन्मापुरतं काही वर्षांपुरता सहवास आहे. जसं भाड्याच्या घरात आपण राहतो तसं हेही काय आहे, भाड्याचं राहायला एक घर दिलेलं आहे या जीवाला. पण दुर्दैवानं या 50, 60, 70 वर्षांच्या मध्ये माणूस सगळ्याला माझं म्हणून पकडतो आणि यामध्येच बद्ध होतो. सगळ्यात शेवटचा दोष आहे तो म्हणजेच मिथ्यात्वम. भगवान तो छकडा उलटवून दाखवून देतात की हे सगळंच अतिशय भासात्मक, अत्यंत क्षणभंगूर आणि क्षणिक आहे, क्षणमात्र टिकणार आहे. आज जे तुम्हाला आहे असं दिसतंय ते उद्या अस्तित्वामध्ये नसतं. आणि असं सांगून ही लीला करून भगवान जडवादाचं खंडन करतात. शुक ब्रह्म ही मीमांसा करून भगवंताची पुढची लीला सांगतात. कंस एकामाग एक एकामाग एक भगवंताला येन केन प्रकारानं ठार मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवत होता. त्याच्यामध्ये तृणावर्त नावाचा राक्षस, याचा सेवक असतो कंसाचा, तो या गोकुळामध्ये वावटळीच्या रूपानं येतो. उन्हाळ्यामध्ये वावटळ सुटते बघा, जोराचा वारा सुटतो. आणि या दिवसांच्या मध्ये वारा सुटला की सगळी धूळ इतस्ततः सगळ्या वस्तूंच्यावर पसरते. धुळीचं आपण म्हणतो साम्राज्य किती पुसा तरी पुन्हा सगळ्या ठिकाणी ही धूळ येते. तसं गोकुळामध्ये हा तर राक्षस आहे, वावटळ सुटते. आणि वावटळीचा असा गुणधर्म आहे, वारा कसा वाहतो, गोलाकार वाहतो. आणि त्या मधल्या गोलामध्ये जर एखादी वस्तू अडकली तर ती थेट वरपर्यंत जाते. तसं या वावटळीच्या रूपामध्ये हा तृणावर्त येतो. सगळीकडं अंधार दाटतो, वादळ होतं, ढग येतात आणि त्यावेळेस त्या वावटळीच्या मध्ये बरोबर कृष्ण अडकतो. आणि कृष्ण त्या वावटळीच्या बरोबर त्या धुळीच्या सगळ्या याच्याबरोबर वर जातो. कृष्ण कुठंच दिसत नाही म्हणून सगळे गोप घाबरतात. कृष्णाला मात्र समजलेलं असतं हे काय आहे, आणि म्हणून वर गेल्यावर हा स्वतःचं वजन वाढवतो. महायोगी आहेत भगवान, सगळ्या अष्टमहासिद्धी यांच्याजवळ आहेत. एवढं वजन वाढवतात, वजन वाढल्यामुळं त्या वावटळीचा वेग कमी होतो. शेवटी हा तृणावर्त त्याचं मूळ स्वरूप धारण करतो आणि भगवान हळूहळू खाली खाली येतात. वावटळ कमी होते आणि भगवान त्याच्या गळ्यालाच पकडतात. त्याच्या गळ्याला लोंबकळत भगवान खाली येतात आणि मग भगवान सगळ्यांना दिसतात. तोपर्यंत हा तृणावर्त गतप्राण झालेला असतो.
वावटळ शांत होते, धूळ खाली जाऊन शांत बसते आणि मगच सगळ्या गोपांना भगवंताचं दर्शन होतं. यांना काही कळत नाही काय झालं, पण भगवान दिसल्याबरोबर या गोपांना आनंद होतो. शुक ब्रह्म या ठिकाणी वर्णन करतात, ही वावटळ ज्या वेळेस येते, शब्द वापरलाय गोकुलम सर्वम आवृण्वन इति. या वावटळीनं सगळ्या गोकुळालाच आवृत्त केलेलं आहे. धुळीचं आवरण येतं आणि भगवान या आवरणाचाच नाश करतात. तसंच आमच्याही जीवनामध्ये वावटळ येते. आपला तर काही प्रश्नच नाही. डोक्यामध्ये काय आहे, कधी शांत वारा नाहीच. बाहेरून आपण बसलोय शांत, पण आतमध्ये तुम्ही म्हणता ना माझं डोकं इतकं गरगर गरगर फिरतंय. ते गरगर म्हणजे काय, ही सगळी वावटळ आहे, संघर्ष आहे, विचार आहेत. आणि याच वावटळीचा परिणाम म्हणजे गोकुलम सर्वम आवृण्वन इति. या सगळ्या गोकुळावर धुळीचं आवरण येतं. तसं आमच्या बुद्धीवर आज या अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. जसं दृष्टांत दिला जातो उपनिषदांच्या मध्ये, अंधाराचं जर साम्राज्य सगळ्या ठिकाणी पसरलं, रात्रीच्या वेळेस जर वीज गेली तर सगळीकडं काय होतो, अंधार होतो. मग त्या अंधारामध्ये वस्तू असूनही आमच्या डोळ्यांना दिसत नाही. यालाच म्हटलं जातं अस्ति किंतु न भाती. सगळं आहे, आपण सगळं जागच्या जागी ठेवलेलं असतं खरं. वर्षानुवर्ष काडीपेटीची जागा माहीत आहे, पण अंधार पडल्यावरच बरोबर ती आपल्याला सापडत नाही. कारण सगळ्याच वस्तूंच्या वर अंधाराचं आवरण येतं. तसंच आमच्या या बुद्धीवर आवरण आल्यामुळं परमात्मा आहे आमच्या आतच, पण असूनही आमच्या डोळ्यांना दिसत नाही, अनुभवायला येत नाही. येते लक्षात. जसं कृष्णावर आवरण आलं, या गोपांना कृष्णच दिसेना, तशीच आज आमची अवस्था आहे. आम्ही भगवंताला सगळीकडं शोधतोय, पण आमच्या डोळ्यांना हा दिसतच नाही. कारण या डोळ्यावर, या बुद्धीवर अज्ञानाचं आवरण आहे. आणि भगवान या तृणावर्ताचा नाश करतात. म्हणजेच कशाचा, आमच्या बुद्धीवर आलेलं जे हे अज्ञान आहे, हे अज्ञानाचं आवरण आहे, या आवरणाचाच भगवान नाश करतात. कसा, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हाच परमात्मा गुरुरूपानं आमच्या जीवनामध्ये येतो. या सत्पुरुषांच्या, या महापुरुषांच्या रूपानं आमच्या जीवनामध्ये येतो. आणि आमचं जे अज्ञान आहे, क्रमाक्रमानं या हरिकथा श्रवण करून, हे गुह्य ज्ञान श्रवण करता करता काय होतं माहीत नाही. पहिलं काम असेल तर वावटळ शांत करणं. आमचा जो संघर्ष चाललेला आहे, विचारांना एवढी भयंकर गती आहे, क्षणभरही हे मन स्वस्थ राहत नाही. अशा या वावटळीला शांत करणं. येतं लक्षात. कारण ज्ञान केव्हा रुजेल, मन जर संघर्षानं आणि या वाऱ्यानं जर अस्वस्थ झालं असेल, वावटळ जर असेल या मनामध्ये, तर ज्ञान कधीच स्थिर होत नाही. म्हणून भगवान या तृणावर्ताचा संहार करतात. आमच्या जीवनामध्ये ईश्वर आला रे आला. सुरुवातीला वावटळीचा अनुभव येतो खरं, भगवानही दिसत नाही. साधक भक्त सैरभैर होतो की अरे मी वर्षानुवर्ष हे करतोय, आणि ज्या वेळेस बरोबर मी काहीतरी ही साधना करतोय, त्याच वेळेस भयंकर वावटळ येते. भगवंताचं दर्शनही होत नाही, पण भगवान त्यावेळेस काहीतरी करत असतात आपल्यासाठी. तृणावर्ताचा संहार करतात.
आमच्या डोक्यातला सगळा संघर्ष एक वेळ अशी येते, सगळा संघर्ष नष्ट होतो आणि हे आवरण नष्ट होतं. ज्ञानाच्या रूपानं भगवान आमच्या आत प्रकट होता. ठीक. आणि हेच रहस्य या ठिकाणी सांगतात. तृणावर्ताचा संहार करून भगवान अज्ञानाचा संहार करतात असं सांगून शुकब्रह्मा आणखीन पुढं सांगतात. नंद आणि यशोदा या भगवंताला सांभाळत असतात मोठ्या आनंदानं. भगवान आहेत, बलराम आहेत. बलराम हे शेषावतार आहेत. या अवतारात मात्र शेषावतार मोठे दादा झालेले आहेत. कृष्ण लहान आहे आणि नंद यशोदा जसे सगळे आईवडील नियोजन करतात तसं आता यांचं नाव ठेवलं पाहिजे म्हणून विचार करतात आणि दोघांचंही नामकरण विधी करतात. बलरामाचं बलराम असं नाव ठेवलं जातं. याचं कारण राम याचा अर्थच सर्वेषु भूतेषु रमते इति रामः. जो सगळ्या भूतमात्रांच्या मध्ये आहे तो राम. आणि हा तर बलराम, कारण बलराम हा अतिशय सामर्थ्य संपन्न आणि महापराक्रमी असतो. कृष्णाचं कृष्ण हे नाव ठेवलंय. याच्यामध्ये कृष हा मूळ धातू आहे. करिष्यती आकरिष्यती इति कृष्ण. जो सगळ्यांच्या मनाला आकर्षित करतो तो कृष्ण. आणि असा नामकरण विधी होतो. हे दोघंही हळूहळू रांगायला लागतात. मुलाचं मोठं होणं सुद्धा हे सगळं पाहण्यासारखं असतं घरामध्ये. या सगळ्या प्रक्रिया जसं जसं हे मूल वर्धन पावतं भगवान आणि बलराम आपले रांगायला लागतात, खेळायला लागतात. आणि याच वेळेस शुकब्रह्म अनेक बाललीलांचं वर्णन या ठिकाणी करतात. बाललीलांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध लीला आहे दही दुधाची भगवान चोरी करतात. कथा लीला सगळ्यांना माहीत आहे. अनेक गवळणी नाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. या चोरीवर किती नको इतकी गाणी आणि याच्यावर अनेक काव्य रचली गेलेली आहेत. चोराष्टक नावाचं सुद्धा अष्टक प्रसिद्ध आहे. भगवान कसा चोर आहे हे त्या संस्कृत स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि भगवंताची ही चोरी या लीलेमुळंच जगातला सगळ्यात मोठा चोर असेल तर तो भगवान आहे. पण शुकब्रह्म सांगतात तुम्ही त्याला नुसता चोर म्हणताय, पण भगवंतानं दही दूध आणि लोणी चोरलंय. लोणी हे जीवनाचं सार आहे. जसं लोणी हे दही दुधाचं सार आहे अशी कुठंच कथा नाही आहे. भागवतात कुठल्याच पुराणामध्ये चोरच होते. भगवंतांनी ना कुणाचं धन चोरलं, ना कुणाच्या गायी चोरल्या. दुसऱ्याचं धन चोरणं, लुबाडणं हे तर पाप आहे. भगवंतांनी चोरून चोरून काय चोरलं? खरं तर तेही चोरण्याची आवश्यकता नव्हती. भगवान नंदाचे पुत्र आहेत. नंद हा सगळ्या गोकुळाचा मुखिया मुख्य आहे, ज्याच्याजवळ लाखो नाही कोट्यावधीनं गायी होत्या. आता कोट्यावधी गायी असतील तर घरात किती दूध, दही आणि लोणी असेल. पण तरीसुद्धा भगवंतांनी घराघरामध्ये जाऊन गोपींनी जे अतिशय कष्टानं ठेवलेलं असायचं, स्त्रियांचं जास्तीत जास्त जीव या दही दुधात आणि लोण्यामध्ये असतो. आणि जिथं जीव असतो ते जीवनाचं सार असतं. शुकब्रह्म सांगतात भगवान हे सार चोरतात. तसंच आमच्याही जीवनाचं सार जर असेल, या मनुष्य जीवनामध्ये बाकी सगळ्या जरी गोष्टी आम्हाला दिसत असतील बहिरंगानं, तुम्ही कोणीही मनुष्य असाल, स्त्री असेल, पुरुष असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, आस्तिक असेल, अगदी नास्तिकसुद्धा असेल, जो जो माणूस म्हणून इथं जन्माला आलेला आहे त्याच्या जीवनाचं सार एकच, आणि ते म्हणजेच प्रेम हे सार आहे. एक वेळ 4 दिवस अन्न नाही मिळालं तरी माणूस जगू शकेल, पण माणूस प्रेमाशिवाय
जगू शकत नाही. तुम्ही पहा, आपण म्हणतो सुद्धा, ज्यावेळेस प्रेम मिळत नाही शुद्ध, आताची सगळी अवस्था पहा, सगळी तुमची मुलं बाहेर आहेत, महिन्याच्या महिन्याला तुम्हाला चेक मिळतोय, बरोबर ना, पैसे सगळं मिळतात, पण प्रेमाचे 2 शब्द माणसाला ज्यावेळेस मिळत नाहीत त्यावेळेस मात्र माणसाचं जीवन असह्य होतं. बाकी सगळं कमी जास्त मिळू देत, त्यानं फरक पडत नाही, पैसा असेल, बाकीच्या भोग्य असणाऱ्या वस्तू आणि विषय असतील, पण प्रेम हे जीवनाचं सार आहे. शुकब्रह्म या ठिकाणी ही मीमांसा करतात आणि आमच्या जीवनामध्ये या प्रेमभावाचा महिमा आणि महात्म्य गातात. काही नाही मिळवलं आयुष्यात तरी प्रेमाशिवाय हे जीवन वृक्ष आणि कोरडं होतं. भाव अतिशय आवश्यक आहे. जे काही तुम्ही कराल ते भावानं करा. भगवान सांगतात, यो मे भक्त्या प्रयच्छती शब्द वापरला आहे. अगदी एखादा नास्तिक माणूस, वैज्ञानिक जरी असेल, तुम्ही पहा, त्याला भूक लागली असेल, तो घरी गेला आपल्या लॅबमधून आणि बसला टेबलवर आणि त्याच्या पुढं, खरं तर भूक लागली तर त्यानं समोर अन्न दिसलं की खायला पाहिजे, जेवायला पाहिजे, पण त्याच्या पुढं जर तुम्ही भांडी आणली आणि जोरात आपटली तर काय परिणाम होईल? तोही उठेल आणि म्हणेल मला भूक नाहीये, मी जातो. याचा अर्थच माणूस कोणताही असेल त्याला काय आवश्यक आहे? त्याला प्रेम आणि भाव आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात आपण शारीरिक स्तरावर जगतो. दुसरा स्तर आहे बुद्धीचा. या बुद्धीच्या साह्यानंही आपण जगतो, प्रत्येक ठिकाणी बुद्धी वापरतो, पण केवळ शरीर आणि बुद्धीनं माणूस जगत नसतो. त्याच्याबरोबर तिसरं आहे ते म्हणजेच आमचं हृदय आणि मन आहे. शास्त्रकार सांगतात, कोशान अपि कोशम हृदयम. सगळ्या कोशांचंही, खजिन्याचंही खजिना अतिशय मौल्यवान आमच्या जीवनामध्ये गोष्ट असेल. बाकी संपत्ती येईल आणि जाईल, चोर पळवून नेतील, परंतु आमची खरी संपत्ती असेल तर आमचं हृदय, आमचं मन ही खरी संपत्ती आहे. म्हणून संतसुद्धा आदेश देतात, उपदेश देतात की बाबांनो, या तुमच्या मनालाच जपण्याचा प्रयत्न करा. दुसरी काहीच साधना नाही आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बहिरंगानं परिस्थिती कोणतीही असेल, तुम्हाला जर या सगळ्यावर मात करायची असेल तर आमचं मन प्रसन्न ठेवणं. प्रसंग हे घडणारच, त्याच्यावर ना तुमचं नियंत्रण आहे ना कुणाचंच नियंत्रण आहे. प्रसंग येतात, काही काळ आयुष्यामध्ये राहतात, चांगला असेल वाईट असेल. चांगला प्रसंगही निघून जातो आणि वाईट एखादा भयंकर जरी आला, घटना जरी घडली तरी सुद्धा तोही आपोआप काळाच्या ओघात निघूनही जातो. हे त्रिवार सत्य असेल तर भगवान सांगतात, बाकी सगळं आयुष्यात गेलं तरी चालेल, पण अंतःकरणामधला भाव आणि प्रेम कधीच घालवू नये. कारण हे जीवनाचं सार आहे आणि भगवान हे सार चोरतात. म्हणजेच भगवान बुकेलेला आहे या भावाचा. भावेन लभते सर्वम तस्मात् भावावलंबनम. योगशास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही कितीही योगक्रिया करत असाल, तिथंही सांगितलंय भावावलंबनम. तुमचा ज्ञानमार्ग असेल, ध्यानमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, योगमार्ग असेल, प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान ते व्यर्थ. नाथ महाराज सांगतात, एका प्रेमाशिवाय हे सगळंच व्यर्थ आहे. आणि भगवान बरोबर या दही दुधाची चोरी करतात. याचं कारण भगवान त्याला बाकी काही नकोय, तुमचा शुद्ध असणारा भाव फक्त तो पाहतो आणि तो भावग्राही जनार्दन हा शब्द वापरला जातो. भाव ग्रहण करणारा आहे.
आणि तो भाव त्यानं घेतला की तुम्हाला पाहिजेल ते तो देतो. भुक्तिमुक्ती प्रदाताच. आणि म्हणून ही दही दुधाची चोरी ही लीला या ठिकाणी भगवान करतात. भगवंताच्या अशाच अनेक सुंदर लीलांचं वर्णन येतं. श्रीकृष्ण अवतारामध्ये लीला माधुरी हे या चरित्राचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भक्तीचे अनेक जे आचार्य होऊन गेले त्यांनी भगवंताच्या या लीलांचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे. ते ऐकता ऐकता त्याच्यामध्ये मन तल्लीन व्हावं आणि त्याच श्रवणामध्ये शुद्ध आनंद मिळावा. माणसाला शुद्ध आनंद मिळावा हेच केवळ या लीलांचं आणि कथांचं प्रयोजन आहे. एक भक्त आचार्य फार सुंदर वर्णन करतात. एक दिवस नारद महर्षींना इच्छा निर्माण होते. भगवान विष्णू वैकुंठाहून इथं आलेले आहेत अवतार घेऊन. तेव्हा भगवान कसं चाललंय सगळं त्यांचं अवतार कार्य, या बाललीला काय चाललेले आहेत म्हणून जाऊन बघावं. सगळ्या त्रैलोक्याचे जे स्वामी आहेत, सगळ्या संपत्तीचे श्रीचे जे मालक आहेत, श्री निकेतनः, तेव्हा गोकुळात जाऊन बघावं काय काय चाललंय. नारद महर्षी एकदा असेच येत असतात आणि लांबूनच या नंदाचं घर पाहतात आणि पाहतात तर आपला भगवान, त्याची आई त्याला बाहेर जाण्यासाठी रोखतीये. आणि आपण लहान मुलं बाहेर जाऊ नये म्हणून काय लावतो, पूर्वी घराला फळी लावत असू बघा. यशोदेनं ती फळी लावलेली आहे, पण हा भगवान त्या दाराला लोंबकळतोय, बाहेर जाण्यासाठी रडतोय. नारद महर्षी सुंदर वर्णन करतात. श्रुतिमपरे स्मृतिमपरे भारतमपरे भवन्ति भवभीताः अहम तु नंदम वंदे यस्या लिंदे परम ब्रह्म. या जगामध्ये श्रुती वेदांच्या 1,00,000 या भगवंताचं काहीही वर्णन करत, स्मृतिग्रंथ काहीही वर्णन करत, भारतमपरे म्हणजे महाभारतामध्ये भगवंताचं दुसरं वर्णन आहे. पण इथं मात्र मी प्रणाम कुणाला करतोय, भगवंतालाही नाही, अहमिह नंदम वंदे, या नंदालाच मी प्रणाम करतो की ज्याच्या दारावर परब्रह्म लोंबकळतंय. असं सुंदर वर्णन या ठिकाणी नारद महर्षी करतात. भक्तीचे अनेक आचार्यांनी ही लीला माधुरी स्पष्ट केलेली आहे. एकदा असंच ज्या ठिकाणी खूप गोधन असतं तिथं खूप कामं असतात. खेडेगावात जाऊन बघा, जिथं गोठा असतो, शेण असतं, शेणाच्या शुभा गोवऱ्या थापायला लागतात. असंच एक गोपी भगवंताला एक दिवस थकलेली असते, सगळं ते किती गोवऱ्या थापणार. आणि म्हणून एकदा ही भगवान तिथंच असतात, कृष्णाला म्हणते, का रे कृष्णा, तू मला हे सगळं शेण उचलायला मदत करशील का? कृष्ण म्हणतो, मी काय तुझा नोकर आहे? किती सहज तिनं विचारलंय. ज्यांच्या अंतःकरणामध्ये थोडीशी दूरता आहे ते बोलायला सुद्धा घाबरतात, पण या गोपीचा इतका सहज भाव आहे. तिलाही आत माहिती आहे परब्रह्म आहे, पण भगवान या गोपींच्यामध्ये इतका रमला, इतका खेळलाय. म्हणून ही गोपी विचारते, गोवऱ्या थापायच्या तर आधी ते शेण उचलून यमुनेच्या काठी वाळवंटामध्ये टोपल्या उचलून न्यायला लागतात. म्हणून ती विचारते, थोडीशी मदत करतोस का? हा म्हणतो, मी काही तुझा नोकर आहे. ती म्हणते, नाही नाही, नोकर नाही, त्याच्या बदल्यात मी तुला, तू एक टोपली उचललीस की मी तुला 1 वाटी लोणी देईन. लोणी म्हटल्याबरोबर हा थोडासा तयार होतो, पण म्हणतो, अगं मोजणार कोण? गणित नीट झालं पाहिजे, नाहीतर तू मला फसवशील. म्हणून ही गोपीसुद्धा हुशार असते. भगवंताला म्हणते, भगवंता कृष्णा, तू 1 टोपली उचललीस की मी शेणाचा एक छोटासा टिकली घेईल आणि तुझ्या कपाळावर लावेल. याला पट्ट, माझ्याच कपाळावर लावणारे नंतर मोजता येईल. आणि असं सगळ्या टोपल्या होतात. आचार्यांनी वर्णन केलंय, गोमय मंडित भाल कपोलम. शेवटी त्याचं सगळं कपोल कपाळावर
सगळ्या शेणाच्या टिकल्याच टिकल्या. आणि मग हा म्हणतो आता बास, आता चल घरी, काम संपवून आता लोणी दिलं पाहिजे, मोजलं पाहिजे. म्हणून हा येतो आणि आरशात बघतो, आपलं सगळं कपाळ यानं भरलंय. मोजायला लागतो आणि तिला सांगतो की आता दे बरं ठरल्याप्रमाणे, जितकं लोणी जितक्या त्या टिकल्या आहेत तेवढ्या वाट्या मला लोणी दे. ती म्हणते देते, पण एकदा नाचून दाखव. हा म्हणतो आता इथपर्यंत आलंय, आता थोडंसं नाचून काय फरक पडणार आहे, लोणी तर मिळालं पाहिजे. म्हणून हा नाचतो. आचार्य वर्णन करतात, या ठिकाणी व्रजामध्ये भगवान हा ईश्वर, तर गोपी या महाईश्वर आहे. भगवंताला सुद्धा वर्णन केलंय, दर्शयंतद विदान लोके आत्मनः भृत्यवश्यता. हा आपल्या भक्तांचा दासानुदास होतो. ते जसं सांगतील तसं हा सगळं असं जणू काही आपल्याला काही कळतच नाही, अशा सगळ्या लीला हा भगवान करतो. आणि म्हणूनच भगवंताचा हा अवतार इतका अलौकिक आहे, इतका अद्भुत आहे. भगवंतांनी कधी स्वतःला वेगळं ठेवलं नाही. म्हणूनच गोप गोपी सगळे त्याच्या जवळ गेले, आत्मज्ञानच दिलं, पण अनेक वेगळ्या पद्धतीनं आणि या लीलांच्या मधून दिलं. शुकब्रह्म पुढची लीला वर्णन करतात. जरा कृष्ण मोठा होतो, मुलं मोठी व्हायला लागली की त्यांचे खोड्यांचे प्रकारही बदलतात, हत्यारं बदलतात. तसं आता हा कृष्ण सगळ्यात अतिशय प्रसिद्ध असणारी लीला म्हणजे हा गोपींचे घट फोडतो. व्रजामध्ये सगळ्या गोपी पाणी आणायला जात, यमुनेमध्ये पाणी भरत, आणि ते भरलेले पूर्वी मातीचे घडे होते, ते सगळे कमरेला लावत, डोक्यावर ठेवत, आणि त्या सगळ्या गोपी पाण्यानं ते भरलेले घट भरून यायला लागल्या की हा काय करायचा, दगडं फेकायचा आणि ते घट फोडायचा. कितीतरी गवळणी याच्यावर नाथांनी लिहून ठेवलेले आहेत. बघायला गेलं तर साधी लीला आहे, प्रश्नही निर्माण होईल. पण या लीलेचं रहस्य शुकब्रह्म सांगतात की भगवंतांनी रिकामे घट फोडले नाहीत. त्याच्यातही अर्थ आहे. त्या जायच्या, सगळं पाणी भरायच्या, आणि मग भरल्यानंतर हा येऊन मातीचे घट फोडायचा. शुकब्रह्म सांगतात यामधूनच त्यानं या सगळ्या गोपींना शिकवलं की या घटाप्रमाणच, मातीच्या घटाप्रमाणच गोपींनो तुमचं जे हे शरीर आहे, घटाला जसं तुम्ही जपताय तसं आयुष्यभर मी या शरीराला जपतोय, नखशिखांत आयुष्यभर मी सेवा करतोय. पण दुर्दैव असं आहे, तो मातीचा घट जसा एक ना एक दिवस फुटणार आहे, तसं हे शरीरसुद्धा एक ना एक दिवस तुमचा विश्वासघात करणार आहे, फुटून जाणार आहे. आणि म्हणून यामधून त्यांनी शिकवलंय ही पाण्यानं भरलेले घट, याचा अर्थच ज्या घटामध्ये, ज्या शरीरामध्ये देहात्मबुद्धी आहे, देह म्हणजेच मी, या देहाबद्दल असणारी जी प्रचंड मोठी आसक्ती आहे, आणि या आसक्तीच्या पाण्यानं हे घट भरलेले आहेत. भगवान घटाला तर फोडतातच आणि सिद्ध करतात की अरे हे नाशवान आहे, म्हणून शरीराची व्याख्याच केली जाते शीर्यमाण स्वभावत्वात इति शरीरम. जे नाश पावतं, या शरीराचा स्वभावच नाश पावणं आहे. तुम्ही त्याला झोपडीत ठेवा, उन्हात ठेवा, नाहीतर एखाद्या महालामध्ये ठेवा, सगळ्या भोगांच्या मध्ये ठेवा, पण हे शरीर जसं भिकाऱ्याचं मरतं तसंच राजाचंही शरीर हे मरतंच. आणि पाणी त्या गटामधलं म्हणजेच या देहामध्ये असणारी आसक्ती आहे. सगळ्यात जास्त मनुष्य आसक्त असेल तर स्वतःच्या शरीरामध्ये आसक्त आहे. भगवान, कारण गट फुटला की पाणीसुद्धा निघून जातं. ही देहात्म बुद्धीचा सुद्धा आपोआप निराश होतो. भगवान या लीलेमधून
अहम आणि मम ही असणारी जी देहबुद्धी आहे, या देहबुद्धीचाच निराश करतात. मातीचे घट म्हणजे हे देह फोडून टाकतात आणि असं हे गुह्य ज्ञान या गोपींना देतात. शुकब्रह्म पुढची लीला वर्णन करतात. कृष्ण बलराम खेळायला लागतात बाहेर मातीमध्ये, आणि किती मोठे होईपर्यंत आपली मुलं सुद्धा बघा माती खातात. तसं कृष्ण आणि पृथ्वी यांचं फार जवळचं नातं आहे, आणि म्हणून हा कृष्ण एकदा त्यानं काय केली, आणि लहान पोरांना काही त्याचं नसतं, घेतो माती आणि खातो. आणि बलराम आणि बाकी सगळे गोप येतात यशोदेकडं आणि सांगतात यानं काय केलंय, माती खाल्लेली आहे. यशोदा धावत धावत येते, कृष्णा माती खाल्लीस का? आता खरं काय उत्तर द्यायला पाहिजे, खाल्ली असं खरं तर म्हणायला पाहिजे. शुकब्रह्म फार सुंदर सांगतात, भगवान उत्तर देतात. कृष्ण सांगतो, माते नाहम भक्षितवान अंब, मी माती अजिबात खाल्लेली नाही. मग ती यांच्याकडं बघते, मग हे काय खोटं सांगतात का? हा म्हणतोय सर्वे मिथ्याभिशंसिनः, अगं मी अजिबात माती खाल्ली नाहीये, हे सगळे खोटं बोलतायत. आता असं ऐकल्याबरोबर एखादी आई, बलराम आणि सगळे सांगतात नाही नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, यानं मुठभर माती खाल्लेली आहे. मग आई काय करते, तोंड पकडते, बघू आज खरंच खाल्लेली आहे का? आणि म्हणून यशोदा याच्या मुखामध्ये पाहते. हा कृष्णसुद्धा सांगतोय, यदि सत्यगिरहस्तरही समक्षम पश्य मे मुंच, जर तुला यांचं बोलणं खरं वाटत असेल तर पहा माझं तोंड उघडून. त्यावेळेस यशोदा याच्या मुखामध्ये उघडते आणि पाहते, सातत्र ददृशे विश्वम जगत स्थास्नुचखम दिशा. त्यावेळेस या यशोदेला पाहते ती त्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांड 14 भुवनांचं, आकाश वायू अग्नी पंचमहाभूत या सगळ्यांचं तिला दर्शन होतं. तिला चक्कर येते हे सगळं पाहून, मूर्छित होते आणि तिला जाणीव होते हा साक्षात परमात्मा आहे. तिचे हात जोडले जातात. भगवान बघतात, हिनं जर हात जोडले तर मला आईचं प्रेम कधीच मिळणार नाही. म्हणून भगवान पुन्हा तिच्या बुद्धीवर वैष्णवी माया पसरतात. पुन्हा तिला आपला मुलगाच दिसतो आणि मग मात्र तिला तोंडात माती दिसायला लागते. यानं माती खाल्लेली आहे आणि मग ती त्याला मार देते. आचार्यांनी फार सुंदर वर्णन केलंय, मृत्स्ना मत्सी हेती यशोदा ताडन शैशव संत्रासम. ज्या भगवंताला माती खाल्ली म्हणून यशोदेचा एका गोपीचा मार सुद्धा इथं सहन करावा लागला. शुकब्रह्म विचारतात, सांगा असा कोणता अवतार आणि कोणता देव आहे जो इथं येऊन भक्तांचा मारही खातो, भक्तांची सगळी कामंही करतो, भक्तांचं दास्यत्व सुद्धा स्वीकारतो. आणि असं हे लीला झाल्यानंतर भक्तीचे आचार्य आणखीन वर्णन करतात, भगवंताला समजलं माती खाल्लं की मार बसतोय, पण ते भगवानच आहेत, खट्याळ आहेत. आता कसं तो राग व्यक्त करावा, म्हणून आईला मूल झालं की तिचं सगळं लक्ष मुलाच्या शृंगाराकडं असतं. जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत आई स्वतःचा शृंगार करते. पण एखादी लेकूरवाळी बाई पहा, नंतर तिचा अवतार काहीही असतो पण आपल्या मुलाला इतकं छान सजवते. ती तर यशोदा होती, तो भगवान होता. रोज यशोदा त्या कृष्णाला बलरामाला इतकं सुंदर तयार करायची आणि बाहेर पाठवायची. एक दिवस कृष्ण असं सुंदर तयार होऊन बाहेर गेला आणि याच्या डोक्यात राग होता, माती खाल्ल्यामुळं मार बसलेला आहे. हा बाहेर जातो आणि त्या दिवशी त्या मातीमध्ये लोळतो. आणि त्यावेळेस सगळ्या गोप गोपी पाहतात की आज तर इतके सुंदर कपडे आणि हा लोळतोय. त्यावेळेस ती सांगते, या सगळ्या गोपीसुद्धा देवांगना आहेत,
त्या म्हणतात, शृणु सखी कौतुकमेकम नंद निकेतनांगे मया दृष्टम धूली धूसरीत अंगहा नृत्यती वेदांत सिद्धांत. हे सुंदर वर्णन केलंय की हे सखी, हे गोपी, त्या नंदाच्या अंगणामध्ये आज मी एक आश्चर्य पाहिलं, जो वेदांताचा सिद्धांत आहे. श्रुती ज्याचं वर्णन करतात, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, असं ते परब्रह्म आज त्या नंदाच्या अंगणामध्ये काय करत होतं? धुळीमध्ये लोळत होतं. यशोदेला लगेच समजतं. यशोदा पुन्हा येते आणि जसं एखादी आई, काय तिची अवस्था झाली असेल, केवढा राग आला असेल, एवढं याला तयार करून पाठवलं, याचा दंड धरते रागानं आणि विचारते, कृष्णा, अरे मातीत लोळायला तू काय डुक्कर आहेस का रे? भगवानही सांगतात, अगं माते, ज्यावेळेस मी वराह झालो होतो त्यावेळेस तू पृथ्वी झाली होतीस आणि मीच तर तुझा उद्धार केलेला आहे. यशोदेला समजतं पुन्हा एकदा हे परब्रह्म तत्व आहे. अशा या लीलेमधलं माधुर्य शुकब्रह्म या ठिकाणी अनेक लीलांच्या मधून वर्णन करतात. इत्थम विदित तत्वायाम गोपिकायाम सईश्वरः. भगवंताच्या या सगळ्या लीलांच्या मध्ये इतकी माधुर्य आहे. माधुर्य हे या लीलांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि या सगळ्या लीला श्रवण करत असताना शुकब्रह्म या लीलांचं रहस्य सांगतात. यानंतर आणखीन एक प्रसिद्ध लीला येते आणि त्या लीलेमध्ये ही यशोदा भगवंताला उखळाला बांधून टाकते. सगळ्यांना कथा माहीत आहे. यशोदा मोठ्या प्रेमानं सांभाळत असते. रोज त्याला झोपवते. लहान मुलांना झोपवण्याचा मोठा कार्यक्रम असतो. तसं एक दिवस यशोदा सगळी कामं आटोपते आणि याला मांडीवर घेते आणि थोपटत असते, त्याला झोपवत असते. सगळी कामं आटोपल्यावर तिनं चुलीवर दूध ठेवलेलं असतं. तोपर्यंत हा झोपेलही आणि दूधही तापेल आणि म्हणून याला झोपवता झोपवता ही पाहते, यालाही झोप लागायला लागलेली असते आणि समोर पाहते तर दूध काय चाललंय, उतू चाललेलं आहे. एका क्षणात ही यशोदा कृष्णाला खाली ठेवते आणि धावत 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 त्या चुलीच्या पाशी जाते. आता दूध ओतू गेल्यावर काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथं आवरत राहते. भगवान डोळे उघडतात, बघतात, हिनं मला इथं टाकलंय आणि ही मागं कशाच्या गेली आहे, दुधाच्या मागं गेली आहे. भगवंताला राग येतो. बरं दूध सांडल्यावर इथे चूल स्वच्छ करणं, हे करणं, त्यात थोडा वेळ जातो. तेवढ्या वेळात भगवान उठतात आणि त्या दिवशी मात्र भगवंताला राग आलेला असतो. स्वतः तर लोणी घेतातच, पण त्या दिवशी लोणी गोपांनाही नाही, वानरांना गोळा करतात आणि ते सगळं लोणी वानरांना वाटायला लागतात. ते सगळं ओटा आवरून, दुधाचं सगळं आवरून ही यशोदा येते. आता याला परत झोपूयात. पाहते तर हा उठून सगळं लोणी या वानरांना खाऊ घालतोय. मग मात्र ती बडकते आणि तिला समजतं इतके दिवस गोपी ज्या तक्रारी करत होत्या ते सगळं सत्य आहे आणि आज हा गोपांना नाही तर हा वानरांना खाऊ घालतोय, म्हणजे हा आता हाताबाहेर चाललेला आहे. याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. आईला ठरवावंच लागतं केव्हा शिस्त लावायची. खरी आई तीच जिला प्रेमाबरोबर समजतं कुठं आणि कधी आणि कशी शिस्त लावावी. आईच्या बोलण्यात, आईच्या डोळ्यातच इतका धाक पाहिजे की तो मुलगा आपोआप वाम मार्गापासून सन्मार्गावर आला पाहिजे. ती खरी आई. म्हणून तरी आमचे वेद या आईचं वर्णन करतात. आम्ही रोज म्हणतो लक्ष्मी हे आमची आई आहे, श्री ही माता आहे आणि तिचं वर्णन केलंय आर्द्राम यः करिणीम यष्टीम सुवर्णाम हेममालिनी. जगदंबेच्या आमच्या हातात. म्हणून तुम्ही पहा आमचे सगळे देव शस्त्रास्त्रधारी आहेत.
देव तरी चतुर्भुज आहेत, पण देवी तर जी मातृरूपात आहे ती अष्टभुजा, अष्टादशभुजा, सहस्रभुजा, पाहिजे तसं ती धारण करते शस्त्रास्त्र. वेदांनी वर्णन केलंय, जिच्या हातामध्ये आर्द्राम यक करणीम यष्टीम. यष्टी म्हणजे काठी. आईचा धाक हा असलाच पाहिजे, हातामध्ये काठी आलीच पाहिजे. तसं आज मात्र यशोदा चिडते आणि ठरवते आज मात्र याला धडा शिकवलाच पाहिजे. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, यशोदा हातात काठी घेते. तामात यष्टीम प्रसमीक्ष सत्वरः ततो रुह्यापससार भीतवत. यशोदेनं हातात काठी घेतलीये. बरं, काठी दिसल्याबरोबर कृष्ण घाबरलेला आहे आणि तो पुढं आणि आपली यशोदा हातात काठी धरून याच्या मागं लागली आहे. आणि शुकब्रह्मांनी वर्णन केलंय अपससार भीतवत इति. कृष्णाची मुद्रा कशी आहे? घाबरल्यासारखी, भयभीत झालेली आहे. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, सगळे पाहतात, हसतात, ऋषीवर आणि म्हणतात, ज्याला हे सगळं जग घाबरतं. भीषास्माद वातपवते भीषो देति सूर्यः भीषास्माद अग्निश्चेंद्रश्च मृत्युर्धावती पंचम इति. ज्याला सूर्य, चंद्र, तारे, अग्नी सगळं विश्व त्रैलोक्य घाबरतं, पण आज तू कुणाला घाबरलाय? यशोदेच्या काठीला मात्र हा घाबरलेला आहे. आणि हा धावतोय आणि त्याच्या माग गोपी अन्वधावन नयमापयोगिना. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, योगी मुनी लाखो वर्ष तपश्चर्या करून आपल्या मनाची शुद्धी करतात आणि त्या शुद्ध मनानं ज्याला शोधायचा प्रयत्न करतात त्याच्या मागं हात धुवून आज कोण लागली आहे? यशोदा लागलेली आहे. आणि भगवानही तिला घाबरून धावतायत. यशोदा रागावते, धावत धावत त्याच्या जवळ जाते आणि एकदम त्याचा हात दंड पकडते. शेवटी भगवान पकडला जातोच. आईच्या प्रेमानं हा नक्की पकडला जातो. यशोदा त्याला धरते. तिनं धरल्याबरोबर ती काठी फेकून देते, हातातली छडी, आणि कृष्णाला धाक दाखवण्यासाठी ती सांगते, कृष्णा आज मात्र मी तुला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाहीये. काठी तर फेकलेली आहे, एका हातानं त्याला धरलंय आणि ती सांगते की आता मी तुला उखळाला बांधून ठेवणार आहे. पण आता बांधायचं असेल तर दोरी आणायला पाहिजे. म्हणून ती त्या कृष्णाला सांगते, हे बघ मी दोरी घेऊन येते, तोपर्यंत अजिबात जागचं हलायचं नाही. कारण भक्ती मार्गामध्ये एक ईश्वर आहे आणि एक भक्त आहे, तिसरा इथं कोणी नाहीच आहे, येऊच शकत नाही. ती कुणाला सांगेल याच्यावर लक्ष ठेवायला? त्यालाच सांगितलं, कृष्णा इथं असाच थांब, तसूभर सुद्धा हलायचं नाही. भगवानही म्हणतात असाच थांबतो. आमचा परमात्मा युगे 28 विटेवरी उभा. 28 युग सुद्धा तो उभा राहतो. भगवान तसेच घाबरून उभा राहतात. यशोदेला वाटतं आपलं लहानसं बालक एक नाजूक एक छोटीशी दोरी आणते आणि त्याला उकळानं बांधण्याचा प्रयत्न करते. खरं बांधतीये पण हिची दोरीच पुरत नाहीये. दुसरी दोरी, तिसरी दोरी, नंदाच्या वाड्यातल्या सगळ्या दोऱ्या संपतात तरी सुद्धा भगवान बांधला जात नाहीये. शुकब्रह्म वर्णन करतात, न चांतर न बहिर्यस्य न पूर्वम नापि चापरम पूर्वापरम बहिश्चान्तः तज्जगतो यो जगच्चयः. आज ही यशोदा एवढं अद्भुत कृत्य करत होती, ज्याला ना आत आहे ना बाहेर आहे, ज्याला ना आदी आहे ना अंत आहे, असा अनादी आणि अनंत असणारा परमात्मा त्याला बांधायचाही प्रयत्न करते. भगवानही पाहत आहेत, बांध किती बांधतेस ते. असं करत करत पण यशोदाही सोडत नाही, कारण आज तिला तर बांधायचं आहेच भगवंताला. भक्ताने एकदा ठरवलं की काय वाटेल ते झालं तरी भक्त ते करतो. शेवटी ही थोडीशी यशोदा स्थूल असते
यशोदा ही राणी आहे, अतिशय सुंदर आहे. यशांसी ददाती इति यशोदा, जी कीर्ती प्रदान करते, तिच्या जवळ जो जो कोण येईल तिला म्हणावं यशोदा. आणि ही नंदाची राणी, जिच्यामुळं भगवान सगुण बनला, जिनं भगवंताला अनेक लीला करायला भाग पाडलं, जिच्या निमित्तानं भगवंताच्या सगळ्या बाललीला घडल्या, इतकी ही अद्भुत असणारी यशोदा गोपी होती, महाभाग्यवान होती. पण तिलासुद्धा या ठिकाणी सांगतात, स्थूल असल्यामुळं बांधता बांधता तिला तिच्या सुंदर चेहऱ्यावर घाम आला, घर्मबिंदू आले. भगवंतानं ते मात्र पाहिले. भगवान बाकी सगळं सहन करतो, पण आपल्या भक्ताला झालेला त्रास अजिबात भगवान सहन करत नाही, पण त्याला त्रास होईपर्यंत काही करतही नाही. कारण परिश्रमाशिवाय आयुष्यात काहीच प्राप्त होत नाही. माणसाला घाम, थोडे कष्ट, क्लेश हे झालेच पाहिजेत. भगवान ते घर्मबिंदू पाहतात आणि मग मात्र त्यांना दया येते, मोठ्या करुणेनं तिच्याकडं पाहतात आणि नंतर भगवान स्वतःच तिच्या त्या दोरामध्ये, तिच्या त्या प्रेमाच्या धाग्यामध्ये स्वतःच बद्ध होतात. पण यशोदेची मुद्रा असते, बघ तुला एक दिवस मी बांधलेलंच आहे, आता इथून अजिबात हलायचं नाही. आणि म्हणून ती धाक दाखवते. याला या ठिकाणी शुकब्रह्म फार सुंदर सांगतात, भक्तिवशः पुरुषः इति. भगवान बांधले जातात तर केवळ या भक्तीच्या आणि भावाच्या सामर्थ्यानं भगवंताला बांधता येतं. तसा भगवान बांधला जात नाही. तुम्हाला कथा माहीत आहे, आमचा नरहरी सोनार आठवतंय, महान शिवभक्त, आणि त्याच्याकडं काम येतं विठ्ठलाचा कंबरपट्टा करून द्यावा. हा मापभर हा निष्णात असतो अतिशय. आता माप तर घ्यायला पाहिजे, भगवंताचं माप घ्यायला, पण तो म्हणतो मी या काळ्याचं तोंडही पाहणार नाही, म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून हा जातो. सगळ्यांना कथा माहीत आहे. माप घेतो, सुंदर कंबरपट्टा सगळं सुंदर बनवतो, पण का कुणाला माहीत आयुष्यात कधीच चुकलं नाही. तो कंबरपट्टा कधीतरी सैल, कधीतरी घट्ट होतो, त्याला समजतच नाही हे काय चाललंय. शेवटी डोळ्यावरची पट्टी एकदम काढतो, समोर भगवान शिव दिसतात, क्षणार्धात विठोबा दिसतो, आणि मग त्याला समस्त ज्ञान होतं की अरे मी कुणाचं माप घेत होतो. ज्याला माप शक्यच नाही आहे, ज्याला बांधणं, ज्याला मोजणं शक्यच नाही आहे, श्रुती ज्याचं वर्णन करतात, अणोरणीयान महतो महीया, असं असणारं हे स्वरूप आहे. पण असं जरी असेल तरी प्रेमानं मात्र हा नक्की बांधला जातो. शुकब्रह्म या ठिकाणी सांगतात, हा प्रेमाला वश होतो असा हा भगवान. नायम सुखापो भगवान देहिनाम गोपिका सुताः ज्ञानीनाम चात्मभूतानाम यथा भक्तिमतामिह. या ठिकाणी शुकब्रह्म वर्णन करतात, एक वेळ ज्ञानी योगी यांना सुद्धा जो सुलभ नाहीये तो भक्तीनं मात्र सुलभ होतो. भगवान सांगतात, तस्याहम सुलभ पार्थ, भक्ताला मी अतिशय सुलभ आहे. आणि भगवान या भक्तीनंच शीघ्रातिशीघ्र प्राप्त होतात. म्हणून बाकी काही नाही जमलं तरी भक्ती मात्र तुम्हाला त्या ईश्वरापर्यंत घेऊन जाते. भक्ती ही एव एनम नयती. म्हणून भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा, सुलभ आणि सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे. नव्हे, बाकी मार्गांच्या मध्ये सुद्धा भक्ती ही आवश्यकच आहे, असं या ठिकाणी सांगून शुकब्रह्म पुढची लीला सांगतात. नंदाच्या वाड्यावर रोज कोणी कोणी काही काही विकायला येत असे, दही दूध. त्याप्रमाणे एक दिवस एक फळवाली आजी असते, ती फळं विकायची सगळ्या मथुरेत, गोकुळामध्ये. आणि तिला इच्छा निर्माण होते की भगवंताला जवळून पाहावं या नंदाच्या पुत्राला. आणि म्हणून एक दिवस ती आपल्या टोपलीमध्ये सुंदर टोपली भरून फळं आणते
मुद्दाम नंदाच्या वाड्याच्या समोर येते आणि मोठ्यानं म्हणते. जसं आपल्या दारावर विक्रेते येतात आणि काहीतरी मोठ्यानं म्हणतात, तसं ही फळवाली आजी म्हणते, क्रीणीही भो फलानी इति श्रुत्वा सत्वरम अच्युतः. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय. तिनं मोठ्यानं उद्घोष केला, माझी कोणीतरी फळं घ्यावीत. असं ऐकल्याबरोबर आतून कोण हा आवाज भगवंतानं ऐकला. लहान मुलांना काही रस्त्यावर आलं की ते ऐकलं की पाहिजे असतं, तसं भगवानही धावत धावत येतात आणि पाहतात तर फळवाली बाई आलेली आहे. आणि म्हणून सत्वरम शीघ्रातिशीघ्र भगवान येतात. आल्यानंतर पाहतात फळं आहेत, ते पाहिल्याबरोबर लगेच आत जातात. किती संस्कार आणि किती छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या पोरासारखं लगेच जात नाहीत आणि फळं मागत नाहीत. फलार्थीही धान्यम आदाय. घरात जातात, ओंजळीभर धान्य हातामध्ये घेतात, कारण आमच्यावर हा संस्कार आहे, काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी घेऊ नये. काही घ्यायचं असेल तर काहीतरी दिलं पाहिजे. आणि तो संस्कार म्हणून भगवान घरात जातात, कोठी घरात ओंजळभर धान्य घेतात. बरं, ते भगवान छोटेच असणारे इथं सांगतात, ययौ सर्व फलप्रदाः. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, ओंजळ भरलेली होती, पण तिथपर्यंत येता 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 तिथपर्यंत सगळं सांडत सांडत धान्य येतं. 2-4 दाणे फक्त ओंजळीमध्ये राहतात. त्या आजीच्या समोर जातात. भगवंताला पाहताच ती देहभान विसरते. कुठली फळं आणि कुठलं धान्य ती भगवंताला पाहत राहते. तिचं सगळं लक्ष त्या भगवंताच्या सुंदर रूपाकडं असतं. आणि मग भगवानच म्हणता, अगं आजी, मला काय पाहिजे? फळं पाहिजे आहे, बघ ते घेण्यासाठी मी धान्य आणलेलं आहे. तिच्या डोळ्यांच्या मधून नुसतं दर्शनानंच अश्रुधारा वाहतात. ती सांगते, सगळीच्या सगळी ती फळं देते, पण भगवंताला सगळी फळं पाहिजे असतात. आणि त्याच्या बदल्यात भगवान ते उरलेले 2-4 दाणे तिच्या मोकळ्या टोपलीत टाकतात आणि ही सगळीच्या सगळी फळं या भगवंताला अर्पण करते. भगवान मोठ्या आनंदानं पुन्हा येतात. शुकब्रह्मांनी या कथेचं रहस्य काय सुंदर सांगितलं आहे. म्हटलं तर साधी गोष्ट आहे, तुम्ही चित्रही पाहिलं असेल, फार सुंदर. या ठिकाणी शुकब्रह्म मीमांसा करतात, फलार्थीही धान्यम आदाय ययौ सर्व फलप्रदाः. परमात्मा भक्ताची सगळी कर्मफळं घेऊन टाकतो. जो सगळ्यांना कर्मफळं प्रदान करणारा आहे, तो सगळी फळं स्वतः घेतो. आणि म्हणून या ठिकाणी मीमांसा करताना सांगतात की हा जीव ज्यावेळेस भक्त होतो, भगवंताला अनन्य भावानं बसतो, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान सांगतात, असा जो अनन्य भक्त आहे त्याचं सगळं मी घेऊन टाकतो. त्या बाईची सगळी फळं यानं घेतली आणि त्या बदल्यात पुढं ते सांगतात, सगळं ते मोत्यांनी हिऱ्यांनी सगळं भरून गेलं. परमात्मा इतकं दिव्य फळ आपल्या टोपलीत टाकतो, बाकी सगळी व्यावहारिक फळं तो घेऊन टाकतो. पण बहिरंगानं कदाचित आपल्याला वाटेल, आमचं सगळं भगवंतानं हिरावून घेतलेलं आहे, पण त्याच्या बदल्यात जे 2-4 दाणे फक्त टाकलेले आहेत, ते दाणे म्हणजे दाणे नाही आहेत, आमच्या आयुष्यामधली खरी संपत्ती आहे. भगवान भरभरून भाव देतात, भक्ताला भरभरून प्रेम देतात, ज्ञान देतात, वैराग्य देतात. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय भगवान हे सगळं आपल्या भक्ताला कदाचित ते दिसत नाही. दिसताना 2-4 दाणे टाकलेले दिसतात, पण भगवान भरभरून या भक्ताला त्याचं सगळं अंतरंग भरून जातं. ती फळवाली बाई कृतार्थ होते. तिच्या सगळ्या जन्मांची वाईट फळं निघून जातात आणि तिला सर्वश्रेष्ठ फळ या हरिभक्तीचं फळ प्राप्त होतं. अशी मीमांसा करून शुकब्रह्म आणखीन
पुढं वर्णन करतात. यानंतर गोकुळातली हे सगळे गोप गोपी, गोपालन हा यांचा व्यवसाय आहे. आणि गोपालन हा व्यवसाय असल्यामुळं जिथं हिरवी कुरण आहेत, गवत आहे, एका ठिकाणची संपली की हे सगळे गोप स्थलांतर करतात. तसं गोकुळामधलं सगळं हिरवी गवतं संपतात आणि सगळं गोकुळ सगळ्या नंदबाबांच्या सहित, सगळ्यांच्या सहित गोकुळामधले हे सगळे लोक वृंदावनामध्ये जातात. ब्रजामध्ये स्थलांतर होतं. आणि शुकब्रह्म यानंतर या वृंदावनाचं वर्णन करतात. यमुनेचं भलं मोठं वाळवंट आहे, अतिशय सुंदर आणि रम्य असणारा परिसर आहे. कृष्ण आणि बलराम पाहतात, वीक्षासीत उत्तमा प्रीती राम माधवयोर नृप. या ठिकाणी शुकब्रह्म सांगतात की हे दोघं पाहतात, आपल्याला खेळायला भरपूर जागा आहे. लहान मुलांना खेळायला जागा मिळाली की ते स्थान आवडतं. तसं या ठिकाणी सांगतात, वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानीच. वृंदावन आहे, गोवर्धन पर्वत आहे. हे सगळं पाहून या दोघांना अत्यानंद होतो. आणि शुकब्रह्म यानंतर भगवंतांनी या ब्रजामध्ये, या वृंदावनामध्ये ज्या ज्या आणखीन काही लीला केल्या, त्या सगळ्या लीलांचं वर्णन, या वृंदावनाचं रहस्य आणि वर्णन या ठिकाणी कथन करतात. याच वृंदावनामध्ये पुढं अनेक असुरांचा संहार करतात, कालिया मर्दन करतात. याच ठिकाणी भगवंतांनी प्रसिद्ध असणारी वस्त्रहरण लीला केलेली आहे. याच ठिकाणी रास आणि महारास ही लीला आहे. खरोखरच या सगळ्या लीलांचं रहस्य काय, तो कथाभाग आपण उद्या पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.